नमस्कार. 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 महाराष्ट्रातील माझ्या प्रिय पालक, शिक्षक आणि विद्यार्थी बांधवांनो, हा कार्यक्रम ऑफिशियली सुरू करण्याआधी मला हे सांगायला अत्यंत दुःख होत आहे की महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या आम्ही धरून आमच्यापैकी मागच्या काही पिढ्या आणि पुढच्या अनंत पिढ्या ज्यांच्या गाण्यावर जगणार आहोत, जगतो आहोत, त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या, ज्यांना गानकोकिळा म्हणता येतं, त्या गानकोकिळा भारतरत्न आदरणीय लतादीदी मंगेशकर यांचं आज सकाळी मुंबई येथे 8:12 दुःखद निधन झालं. ही बातमी फक्त आमच्याकरताच नव्हे तर जगातल्या सर्व गानप्रेमींना अत्यंत धक्कादायक आहे. मी इंडियन अकॅडमी पीडियाट्रिक राष्ट्रीय शाखा, इंडियन अकॅडमी पीडियाट्रिक महाराष्ट्र शाखा आणि आम्हा सर्व बालरोग तज्ञांच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. माझी अशी आपल्याला विनंती आहे की त्यांच्या श्रद्धांजली करता आपण थोडा वेळ शांतता पाळूयात. ओम शांती. ओम शांती. या महाराष्ट्र शाखेने सुरू केलेल्या बालक पालक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर हेमंत गंगोलिया यांना अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. डॉक्टर गंगोलिया सर, प्लीज. नमस्ते. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले एक्सपर्ट डॉक्टर विजय येवले सर, डॉक्टर जितेंद्र गावणे सर, आपले ह्या कार्यक्रम प्रकल्पाचे जे सदस्य आहेत, सभासद आहेत, डॉक्टर समीर दलवाई मार्गदर्शक, डॉक्टर दाभाडकर सर, सुचित तांबोली सर, जयंत पांढरीकर, शुभदा किरवडकर मॅडम, सतीश अग्रवाल सर, अभिनय आणि संदीप. महाराष्ट्र राज्य बालरोग संघटना राज्य शाखा याच्या अध्यक्षाच्या वतीने सर्वांचे स्वागत या कार्यक्रमामध्ये. महाराष्ट्र सर्व मित्र व पालक, शिक्षक, बंधू भगिनींनो, यांना माझा नमस्कार. राष्ट्रीय बालरोग तंत्र संघटना ह्याची जी महाराष्ट्र राज्य शाखेची आहे, जेव्हा मी अध्यक्षपदी सूत्र हाती घेतली तेव्हा आपल्या बालरोग मित्रांसाठी आपण काय ऍक्टिव्हिटी सुरू केल्या. त्यातलं मला असं जाणवलं की आपण हे प्रकल्प किंवा हे काय कार्यक्रम असं राबवावे जेणेकरून आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जे काय नेहमीची समस्या असतात, नेहमीचे प्रश्न असतात, ह्या प्रश्नांना आपण कसं लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने हा कार्यक्रम आपण राबवावा असं विचार करण्यात आलं. आणि त्याच विचाराने ही आपण प्रकल्प समिती स्थापित केली आणि आपण येत्या प्रत्येक रविवारी 11 वाजता आपली भेट आपल्या या महाराष्ट्र राज्य संघटनाशी होणार आहे आणि आपण ह्याच्यावरती नेहमी उपस्थित होणारे प्रश्न त्याच्यावरती चर्चा करूया. आणि आपण हा कार्यक्रम ज्याचं नाव असं ठेवलं, एक डॉक्टर एक विचारू, या अंतर्गत आपण सर्व काही विषय असते ते आपण हाताळणार आहोत. आणि शिवाय हे फेसबुक लाईव्ह असताना आपले जे काही प्रश्न असेल ते प्रश्न आपण फेसबुकवरती पोस्ट करावं, जेणेकरून ते प्रश्न इथे घेतले जातील. शक्य होत्या प्रश्नाचं उत्तर दिली जातील आणि नाही दिली गेली तरी ते फेसबुकवरती त्याचे उत्तर आमचे एक्सपर्ट्स नक्कीच देतील. आणि मला तुम्हाला सर्वांना विनंती व आव्हान आहे, फक्त जरी आम्ही सर्वांना हे निरोप सर्वांना पाठवलंय, पण तुमची आम्हाला मदत पाहिजे, जेणेकरून हे कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे आणि जे कार्यक्रमाची वेळ आहे प्रत्येक रविवारी 11 वाजता प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, जेणेकरून सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि आम्हालाही आम्हाला जे काही माहिती आहे ती माहिती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. या उद्देशाने मी आपण सर्वांना आव्हान करत आहोत. आणि मला खात्री आहे या कार्यक्रमाला यश मिळेल आणि माझ्या ह्या कार्यक्रमाचे आपले जे मार्गदर्शक व प्रकल्पचे जे सदस्य त्यांना माझी शुभेच्छा. आणि
याचे पुढची जी सूत्र आहे ते आपल्या डॉक्टर दाभोळकर सर यांच्या हाती देतो. धन्यवाद. नमस्कार माझ्या बांधवांनो. माझे सन्माननीय मित्र आणि महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉक्टर हेमंत गंगुलिया, आजचे तज्ञ विजय येवले आणि डॉक्टर जितेंद्र गव्हाणे सर, मार्गदर्शक समीर दलवाई आणि माझ्या सर्व डॉक्टर प्रमोद जोगा जे आठवणीने आपल्याला जॉईन झालेले आणि माझे सर्व सन्माननीय सदस्य बंधू भगिनींनो. हा कार्यक्रम का करायला पाहिजे की जेव्हा डॉक्टर हेमंत गंगुले यांच्या एक क्रिएटिव्ह डोक्यातून ही कल्पना निघाली, आपण पालकांकरता काही करायला पाहिजे आणि मी त्यांनी ही कमिटी स्थापन केली. मी तुमचा आभारी आहे डॉक्टर गंगुले. ह्या कमिटीत ह्याच्यात मी पण आहे. मला असं वाटतं की आपण बालरोग तज्ञ म्हणून प्रत्येक अकॅडमिक्स कार्यक्रम आपण खूप करतो की ते आपलं काम आहे की बालरोग तज्ञांकरता आपण काम करायला पाहिजे, ज्ञान वाढवणे वगैरे वगैरे. पण जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की ज्या समाजात आपण वाढलो त्या समाजाकरता काहीतरी करणे ही एक फार मोठी समाजसेवा आहे. आणि त्या दृष्टीने मी डॉक्टर हेमंत गंगुले आणि महाराष्ट्र आयपीचे सगळे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर आणि सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा पालक शिक्षक डॉक्टर एक विचारू ह्या नावाखाली पालक शिक्षक प्रकल्प प्रशिक्षण प्रकल्प सुरू केला. हा आपला पहिला कार्यक्रम असण्याची एक पार्श्वभूमी मी सांगतो की जसं आमचे मित्र डॉक्टर समीर दलवाई यांनी खूप छान कल्पना मांडली आणि डॉक्टर तांबोळी आणि सर्वांनीच ही कल्पना उचलून धरली, डॉक्टर पांढरीकर असतील किंवा बाकीचे सगळे सदस्य, की आपण नुसतंच बालकांच्या आजारावर वगैरे ते तर डॉक्टर सांगतातच, पण बालकांचं वर्तणूक समस्या काय आहेत, बालकांच्या वाढीच्या आणि विकासाच्या काय समस्या आहेत, बालकांच्या मानसिक समस्या काय आहेत, बालकांना आता जे खूप वाढतंय की ड्रग ॲडिक्शन आहे किंवा डिप्रेशन आहे, वैफल्य आहे, ह्या सगळ्या ह्याच्यावर आपण पालकांशी चर्चा करायला पाहिजे. आणि जे मी वाचलेलं आहे की पालक डायरेक्टली कुठं त्यांना जर मुलाला काही मानसिक समस्या वाटल्या तर ते डायरेक्ट सायकॅट्रिस्ट कडे जात नाहीत, ते सायकोलॉजिस्ट कडे जात नाहीत, ते कन्सल्ट देअर पिडियाट्रिशियन त्यांच्या बालरोग तज्ञाकडे जातात आणि त्यांना काही प्रश्न विचारतात. पण पालकांच्या मनात हे इतके प्रश्न भिरभिरत असतात की मला असं वाटतं की त्या सगळ्यांची उत्तरं देणं हे थोडंसं बालरोग तज्ञांना त्यांच्या बिझी प्रॅक्टिसमध्ये अवघड जातं. आणि ह्यातून आपण काही काही एक प्रकल्प सुरू करावा का? ह्या कल्पनेतून हा प्रकल्प आम्ही सगळ्यांनी सुरू केलेला आहे. फक्त माझी एकच विनंती आहे की आपण पालकांपर्यंत नाही पोहोचू शकत. मला माहिती आहे या ठिकाणी बरेचसे बालरोग तज्ञ ह्या कार्यक्रमाला जॉईन झालेले आहेत. पण पालकांचं काय? त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूयात. सगळ्या बालरोग तज्ञांनी मला असं वाटतं याकरता जास्तीत जास्त मदत करावी. आणि दुसरं महत्वाचं की हा जो विषय आपण निवडलेला आहे की सध्या कोविडची खूप चर्चा चालू आहे. मला वाटतं बरेच जणांनी काय सांगितलं, सर कोविड बद्दल एवढी चर्चा चालली हे चालू आहे, पण त्यातला एक जो महत्वाचा विषय की कोविड हा आजार लहान मुलातला हा तसं कंपॅरेटिव्हली नवीन आहे. आणि दुसरी गोष्ट लसीकरण सुरू झालेलं आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की आज महाराष्ट्र सरकारला किंवा भारत शासनाला लसीकरणाकरता लहान मुलांकडून किंवा त्यांच्या पालकांकडून जेवढा प्रतिसाद पाहिजे तेवढा जात नाही. आणि जसं आपले अध्यक्ष डॉक्टर हेमंत गंगुले यांनी सांगितलं की आपण ही सुरुवात कोविड पासून सुरुवात करूयात. कोविड, आजार आणि लसीकरण ह्या दोन गोष्टीवर. आणि त्याकरता आज आम्ही डॉक्टर विजय येवले जे इन्फेक्शियस डिसीज करता आणि विशेषतः मी गेले अनेक दिवस त्यांचे व्याख्यान ऐकतोय, ह्या विषयाकरता ते प्रसिद्ध आहेत. आणि डॉक्टर जितेंद्र गव्हाणे जे प्रोफेसर आहेत, त्यांची ओळख करून दिली जाईलच. त्यांचे कोविड टास्क फोर्सचे जे मेंबर आहेत त्या दोघांना आपण आवर्जून इथं बोलावलेलं आहे. मला असं वाटतं या कार्यक्रमाचं एवढं एक प्राथमिक वक्तव्य करून मी पुढची सूत्रे माझे सन्माननीय मित्र नगरचे बालरोग तज्ञ डॉक्टर सुचित तांबळे यांच्याकडे देतो. डॉक्टर सुचित तांबळे प्लीज. धन्यवाद शेखर सर, दाभोळकर सर. आता प्रथम मी डॉक्टर हेमंत गांगुलिया जे महाराष्ट्राचे प्रेसिडेंट आहेत त्यांचे आभार मानतो की त्यांनी हे अतिशय चांगल्या प्रकारची संकल्पना राबवण्याचं ठरवलं की एक वर्षभर आपण फेसबुक लाईव्ह करणार आहोत. आणि हे आज जे जॉईन झालेले पालक आहेत हे तर आमच्या बरोबर वर्षभर राहतीलच, पण ते अजून लाखो पालकांना घेऊन येतील याची मला पूर्ण खात्री आहे. कारण या कार्यक्रमाची जी क्वालिटी असेल किंवा या कार्यक्रमाची जी दर्जा असेल हा दर्जा अतिशय उत्तम प्रकारे असेल याची आम्ही सगळेजण ग्वाही देतो. आणि त्याचबरोबरीने हा कार्यक्रम पालकांसाठी तसेच शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तिघांसाठी पण अत्यंत उपयोगी ठरेल. इव्हन डॉक्टरांसाठी सुद्धा खूप काही गोष्टी त्यातून त्यांना
नक्कीच शिकायला मिळतील. त्यामुळे आजच्या या आमची जी समिती आहे, म्हणजे डॉक्टर प्रमोद जोग सर जे आदरणीय म्हणजे महाराष्ट्र आपल्या भारतीय बालरोग तज्ञ संघटनेचे ते अध्यक्ष होते. डॉक्टर विजय येवले सर पण भारतीय बालरोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष होते. ते दोघही जण अतिशय उत्तम प्रकारचं काम करत असतात. डॉक्टर समीर दलवाई या प्रोजेक्टचे जे चेअरपर्सन आहेत, त्यांनी या प्रकारचा बऱ्याच संकल्पना मांडल्या आणि त्यांचं लिखाणही खूप विपुल प्रमाणाचं असतं. आणि हे सगळे डॉक्टर शुभदा खिरवाडकर नागपूरला असतात, बोराळकर मॅडम औरंगाबादला, पांढरीकर सर असतात औरंगाबादला, म्हणजे किंवा सदाचार नाशिकला. तर हे प्रत्येक महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून एकत्र येऊन आम्ही सगळ्यांसाठी या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय. आजच्या विषयाचं महत्व असं आहे की आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे, कारण आपण कोविडनी सुरुवात करतोय आणि कोविडच्या बाबतीमध्ये लोकांना हे बऱ्याचदा माहिती नसतं की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, काय करायला नकोय मुलांच्या बाबतीमध्ये, आणि लसीकरणाच्या बाबतीतले पण खूप गैरसमज आहेत. तर त्याच्या बाबतीत आज मुलाखतकार अतिशय उत्तम आहेत की जे दाभाडकर सर आहेत आणि अभिनय जळगावचे अभिनय दरवडे आहेत की जे नुसते मुलाखतकार नाही तर ते उत्तम ऍक्टर पण आहेत. तर त्यामुळे त्यांचा म्हणजे मी थोडक्यात सगळ्यांची इंट्रोडक्शन करून देतो की डॉक्टर दाभाडकर सर हे महाडचे असून ऍक्च्युली ते नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट होते महाराष्ट्र आपल्या भारतीय बालरोग तज्ञ संघटनेचे. त्याचबरोबरीने त्यांचं मुलांच्या वर्तन समस्यांवरती भरपूर काम आहे आणि त्यांना त्याच्याबद्दल लाईफ जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. FIAP हा मोठा पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्याचबरोबरीने नंतर डॉक्टर जितेंद्र गव्हाणे जे आजचे आपले प्रमुख स्पीकर आहेत की जे MGM मेडिकल कॉलेजचे मध्ये प्रोफेसर म्हणून काम करतात नवी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्र स्टेट पेडियाट्रिक कोविड टास्क फोर्सचे मेंबर आहेत. डॉक्टर विजय येवले सर यांच्याबद्दल आपण किती सांगू तेवढं कमी आहे, कारण ते सर्वात मोठं व्यक्तिमत्व आहे आजच्या या सगळ्या याच्यामध्ये की ज्यांना लसीकरणाच्या बाबतीतला खूप मोठा अधिकार आहे त्यांच्याकडे, कारण त्या भारतातल्या ज्या समिती नेमली जाते लसीकरणाच्या बाबतीतली तर त्याच्यामध्ये पण ते आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचबरोबरीने ते इन्फेक्शन डिसीज मध्ये खूप मोठं काम करतात. ते भारतीय बालरोग तज्ञ संघटनेचे माजी प्रेसिडेंट पण आहेत. तर असे आज वक्ते जितेंद्र गव्हाणे सर आणि येवले सर आपल्याला लाभलेले आहेत. आणि अभिनय दराडेंच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं की ते ACP मेडिकल कॉलेजमध्ये धुळ्याला असोसिएट प्रोफेसर आहेत आणि त्यांना ऍक्च्युली राईज इंडिया नॅशनल अवॉर्ड मिळालेला असून त्यांना ऍक्च्युली त्यांच्या बऱ्याच वेगवेगळ्या म्हणजे मोटिवेशनल स्पीकर म्हणून ते काम करतात. त्याचबरोबर त्यांनी 300च्या वर भाषणं दिलेली आहेत शाळांमधून, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस मधून. आणि त्यांच्या वेगवेगळ्या सगळ्या हे करताना त्यांचं वराड निघालंय लंडनला, याचे सुद्धा त्यांनी खूप प्रयोग केलेले आहेत. म्हणजे ते उत्तम ऍक्टर पण आहेत. तर मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या इंट्रोडक्शनच्या बरोबर मी परत दाभाडकर सरांना सूत्र देतो आणि पुढचे कार्यक्रम सुरू करायला सांगतो. धन्यवाद. खर तर तुमची ओळख करून द्यायला पाहिजे की डॉक्टर सुजित तांबळे जे आहे सगळ्यांनी ओळख करून दिली. तो महाराष्ट्रातला नगरचं व्यक्तिमत्व आहे, प्रख्यात बालरोग तज्ञ आहेत, पण नगर सारख्या गावात राहून नॅशनल लेव्हलला त्यांनी जे मुलांच्या वर्तन समस्या आणि एकंदरीत काम केलेलं आहे, ह्याला मला असं वाटतं की महाराष्ट्रात एवढं मोठं काम ह्या भागात राहून कोणी केलं असेल मला वाटत नाही. आणि दुसरं महत्वाचं की हा फक्त डॉक्टर सुजित तांबोळी नाहीये, तर त्याला डॉक्टरेट मिळालेले. हे डॉक्टरेट सुजित तांबोळी त्यांनी ह्याच्यात खूप काम करून एक डॉक्टरेट मिळवलेली. मला वाटतं हे फार कमी व्यक्तिमत्व आहे. सो डॉक्टर सुजित तांबोळी, तुम्ही आमच्याबद्दल जे चांगले शब्द वापरले त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. नाव लेट अस कम टू अवर सब्जेक्ट, की आपण आपल्या विषयाकडे वळूयात. की ही खूप चांगली गोष्ट आहे की विजय येवलेंनी जे डॉक्टर विजय येवले सरांनी ज्या क्षेत्रात काम केलेले कोविड मध्ये आणि इम्युनायझेशन मध्ये ते, आणि डॉक्टर जितेंद्र गव्हाणे ज्यांनी महाराष्ट्र टास्क फोर्सचे ते आहेत आणि ते महाराष्ट्राला देखील सूचना देत असतात आपण काय करायला पाहिजे. त्यांना आपण कोविड बद्दल आणि कोविडच्या एकंदर लसीकरणाबद्दल विचारणार, कारण की कन्फ्युजन त्याच्याबद्दल जास्त आहे. मला असं वाटतं माझे मित्र डॉक्टर अभिनय दरवडे यांना मी विनंती करतो की त्यांनी पहिला प्रश्न या चर्चेला सुरुवात करावी.
छान. अभिनय प्लीज. सर, ही सकाळ खूप तशी वेगळ्या प्रश्नांना आणि वेगळ्या उत्तरांच्या उकल घेण्यासाठी म्हणून ही खरं म्हणजे आपण केलेली आहे. आणि हे खरं आहे की अधिकृत आकडेवारी जर आपण बघितली तर देशामध्ये 15 ते 18 वर्ष वयोगटातील कित्येक अशी मुलं आहेत, कोट्यावधी अशी मुलं आहेत की ज्यांना आता आपण लसीकरणानं आपण त्याच्या कोविडचे जे काही लसीकरण आहे ते आपण सुरू केलेलं आहे. पण पालकांच्या मनामध्ये खूप जास्त संभ्रम आहे. पालक या विचारात पडलेले काही धार्मिक विचार आहे की बुवा लस द्यायला पाहिजे का, किंवा नैसर्गिकच प्रतिकार क्षमता ही मुलांमध्ये तयार होऊ द्यायला नको का, आपण खूप घाई करतोय का, माझी मुलं खरोखर या गोष्टीमुळे सुरक्षित असणार आहेत का, असे असंख्य प्रश्न हे आपल्या सगळ्याच पिडियाट्रिशियन्सला पालक हे विचारत असतात. आणि त्यामुळे या कार्यक्रमाचा मुख्य गाभा हा असणार आहे की एक साधक बाधक चर्चा होईल आणि आपल्याकडे आलेली जी काही तज्ज्ञ मंडळी आहेत ती आपल्याला याच्याबद्दलचं काहीतरी ठोस उत्तर देतील आणि त्या निमित्तानं मनामध्ये असलेल्या शंकांच्या जे काही जळमट आहेत ते निघून जातील. मला सरांना विचारावं असं वाटतं, विजय सरांना, की असं म्हटलं जात होतं की पहिली लाट ही खूप घाबरवून सोडणारी होती. दुसऱ्या लाटेमध्ये खूप साऱ्या लोकांना व्हेंटिलेटर्स आणि मृत्यूला सामोरं जावं लागलं. आणि तिसरी लाट ज्या वेळेला येईल त्यावेळेला ती मुलांसाठी गंभीर असेल असं काहीतरी सांगितलं जात होतं. आणि तसं काही फारसं झालेलं दिसत नाहीये. तर मुलं जी काही आजारी पडतायत किंवा कोविडच्या संसर्गानं बाधित होत आहेत, तर ते सौम्य प्रमाणामध्ये होत आहेत. तर ह्याचं नेमकं कारण काय असू शकतं की मोठ्यांच्या तुलनेमध्ये लहान मुलं त्यातल्या त्यात नैसर्गिक दृष्ट्या सुरक्षित आहेत. तर याबद्दल विजय सर तुम्ही थोडा प्रकाश टाकावा. अ, नमस्कार मंडळी. सर्वप्रथम श्रद्धांजली, आभार आणि अभिनंदन. श्रद्धांजली गानसम्राज्ञी लता दीदींसाठी, अभिनंदन महाराष्ट्र शाखेचं की ज्यांनी असा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि आपले अध्यक्ष हेमंत गांगुलिया, दाभाडकर सर, सुचित, समीर गलवाई आणि इतर मंडळी जी ह्या प्रकल्पात समाविष्ट आहेत त्या सर्वांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन की हा एक प्रयत्न आहे की लोकांशी आपण कनेक्ट होणार आहोत. बऱ्याच पालकांच्या समस्या असतात ज्या एक त्या उघडपणे बोलत नाहीत डॉक्टर्सच्या चेंबर्समध्ये, आणि ज्यावेळेस डॉक्टरांना व्हिजिट देतात त्यावेळेस त्यांचे ते इतर सगळे प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे हे प्रश्न कुठेतरी मागे पडतात. तर पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार की आम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवर संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल, जेणेकरून आम्ही आमचे विचार मांडू शकू आणि तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. अभिनय, पहिला प्रश्न जो विचारला आहे की असं म्हटलं जातं की तिसऱ्या लाटेमध्ये मुलं गंभीरपणे आजारी. तर मी एक स्पष्ट करू इच्छितो की हा कोविड व्हायरस जो आहे हा नव्याने ह्या जगात आला आणि कुठलाही रोगजंतू ज्यावेळेस पहिल्यांदा प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या शरीराला तो अनभिज्ञ असतो. आपण प्रतिकारशक्ती तयार कशी होते ज्यावेळेस आपलं संसर्ग होतो त्या रोगजंतूचा. तर पहिल्या लाटेमध्ये बरेच रुग्ण आढळले. लाट ओसरत होती तेव्हा दुसरी लाट सुरू झाली. याचं महत्वाचं कारण जरी प्रतिकारशक्ती तयार झाली तरी हा व्हायरस त्याला ह्या जगात त्याचं स्थान बळवून ठेवायचं आहे. म्हणून त्याने आपण ज्याला म्युटेशन म्हणतो नवीन त्याचे सबटाईप आले, निसर्गात वावरायला लागले आणि मग त्याने बरेच परत रुग्ण तयार झाले, त्यांच्यात प्रतिकारशक्ती निर्माण झाली. परंतु दुर्दैवाने ह्या आजाराचं स्वरूप इतकं रौद्र होतं की बऱ्याच जणांचा बळी गेला, बऱ्याच जणांना ऑक्सिजन लागला, बऱ्याच जणांना व्हेंटिलेटर टाकावं लागलं. आणि त्यानंतर आपण आपली लोकसंख्या आणि आपलं हेल्थच्या दृष्टीने केलेलं प्रयोजन याच्यात बरीच तफावत आहे. त्यामुळे मग काय एक लक्षात आलं की एक इतक्या अल्प काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आजाराला सामोरं जाण्यासाठी आपली तयारी पाहिजे. आपण ऑक्सिजनसाठी खोटे पडलो, आपण व्हेंटिलेटर्स, आपण ओव्हरऑल हेल्थ व्यवस्था थोडीशी कोलमडून पडल्यासारखी झाली होती. मग विचार सुरू झाला की आता काय झालं. आता बरेच ऍडल्ट जे होते ते रुग्णबाधित झाले किंवा त्यांना सिम्पटम्स आले, काही जणांचा बळी गेला, काही जण हॉस्पिटलाइज झाले, काही जणांना सिम्पटम न येता त्यांना त्याची बाधा झाली आणि त्याच्यात प्रतिकारशक्ती निर्माण झाली. मग उरलं कोण, तर लहान मुलं, एस्पेशली 18 वर्ष वयोगटातली खालची. आपण लॉकडाऊन मध्ये होतो, शाळा बंद पडल्या, रेस्टॉरंट बंद पडले, मॉल बंद पडले, बाहेर जाणं येणं बंद झालं आणि ह्या मुलांना थोडस सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण वंचित ठेवलं ह्या व्हायरस पासून. त्यामुळे त्यांचा संसर्ग झाला नाही, त्यांच्यात प्रतिकारशक्ती नव्हती. त्यामुळे एक नक्की होतं की ज्यावेळेस या मुलांना ह्या व्हायरसचा सामना करायला लागेल तर त्यांना आजार होईल. हा, परंतु आपल्याला एक गोष्टीची पूर्वकल्पना होती की जरी आजार झाला
तरी ह्या आजाराचं स्वरूप सर्वसामान्य माणसांना कळावं म्हणून मी सांगतोय की ACE2 रिसेप्टर जे असतात ते मोठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात आणि सहजगत्या व्हायरस शरीरात शिरतो आणि त्याचं नासधूस आणि धुमाकूळ सुरू होतो. सुदैवाने मुलांमध्ये ACE2 रिसेप्टरचं जे एक्सप्रेशन असतं ते कमी असतं आणि त्याच्यामुळे त्यांना जरी संसर्ग झाला तरी तीव्र स्वरूपाचा आजार होत नाही. याची आपल्या सर्वांना कल्पना होती, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. परंतु अशी काही मुलं आहेत जे साधारण 12 ते 18 वर्ष वयोगटातली, जे मोठ्यांसारखे बिहेव करतात, त्यांच्यात ACE2 रिसेप्टर असतात, त्यांना हा आजार गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, अशी मुलं आहेत ज्यांच्या प्रतिकारशक्तीचा काही कारणाने अभाव असतो, ज्यांना स्टिरॉइड सुरू असतात, ज्यांना क्रॉनिक हल्ल्याचे आजार असतात, किडनीचे, हृदयाचे, लिव्हरचे, किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कुठल्या तरी आजाराने खालावली असते आणि अतिस्थूलता ज्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय, अशा मुलांना जर ह्या रोगाचा संसर्ग झाला तर नक्कीच त्यांना गंभीर स्वरूपाचा आजाराची शक्यता असते. हे सर्व लक्षात घेता महाराष्ट्र गव्हर्नमेंट पीडियाट्रिक टास्क फोर्स तयार केला आणि तसाच टास्क फोर्स देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये घडवून आणला होता. त्यांनी काय काम केलं की ही जी शक्यता वर्तवली जात होती की मुलांना बाधा होणार, जरी आपल्याला माहिती होती की मुलांना गंभीर स्वरूपाची बाधा होणार नाही आणि मी जे नमूद केलं त्या मुलांना गंभीर स्वरूपाची बाधा होऊ शकते, तर एकत्रपणे एकाच थोड्या पल्ल्यात जर हे रुग्ण आले तर आपली हेल्थ व्यवस्था कोलमडून पडायची शक्यता आहे. त्यामुळे जय्यत तयारी सुरू केली आणि आपण सगळं प्रयोजन केलं. परंतु सुदैवाने बरेच मुलं त्याआधी एसिम्प्टोमॅटिकली त्यांना बाधा झालेली होती, नंबर 1. नंबर 2, ह्या व्हायरसचं स्वरूप थोडं सौम्य झालं. आता तुम्ही तिसऱ्या लाटेत बघितलं असेल, तिसऱ्या लाटेमध्ये की बरेच ऍडल्ट ज्यांना पण बाधा झाली, फार कमी लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ आली आणि फार कमी मृत्यू झाले. याची 2 महत्वाची कारणं, रोगजंतू सौम्य झाला आणि बऱ्याच लोकांमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण झालेली आहे. एक तर नैसर्गिक बाधेमुळे, संसर्गामुळे किंवा वॅक्सिनेशनमुळे. आपण वॅक्सिनेशन सुरू केलं आणि जवळजवळ आज 70% ऍडल्ट एज एलिजिबल पॉप्युलेशनचं वॅक्सिन झालं. आणि हे सर्व बघता एक नक्कीच आपल्या लक्षात येतं की जरी जी शक्यता वाटत होती की आपल्याला खात्री होती की मुलांना होणार संसर्ग, याची पण खात्री होती की गंभीर स्वरूपाचा आजार होणार नाही, परंतु आपली लोकसंख्या लक्षात घेता आणि हे कोमॉर्बिड चिल्ड्रनचे नंबर लक्षात घेता आपण तयारी सुरू केली होती. हे उत्तमच झालं की खूप फार जास्त मुलांना गंभीर स्वरूपाचा आजार झाला नाही आणि त्यानिमित्तानं हेल्थ व्यवस्था तरी बराच सुधारणा. येस, मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे वले सर आणि तुम्ही फार छान उत्तर दिलेलं आहे. पण तुमचे जे 2 तुम्ही जे टच केले त्या विषयाला मी अनुसरून सांगू इच्छितो की लहान मुलातल्या शाळा सुरू करायच्या का नाही किंवा काय, आणि लहान मुलांची मानसिकता. तुम्ही फक्त एक वाक्य वापरलं. मी सर्व पालक वर्गांना सांगू इच्छितो की पुढच्या वेळेस आपण लहान मुलांची मानसिकता, लहान मुलांच्या शाळा, कारण की शाळेत पाठवावं का नाही, मुलांची मानसिकता खूप बदललेली आहे, आता तिला कसं हँडल करावं, ह्याकरता पुढच्या रविवारी आम्ही परत 3 तज्ञांना बोलवणार आहोत आणि त्यातले आमचे काही लोक इंटरव्ह्यू घेणार आहेत. एले सर, तुम्ही खूप छान सांगितलं. पण जे पालक माझ्याकडे येतात ते नेहमी विचारतात की आता जसं ऍज यू नो वेल आणि आम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे की ते सर्दीचे लक्षण ते सारखेच आहेत. पण गव्हाणे सरांना मी एक विचारू इच्छितो की सर्दीचे ह्याचे लक्षण असे सारखेच आहेत तर ते टेस्ट करायला पाहिजे का? एक दुसरी गोष्ट, यातला सिरियस मुलगा कुठला आहे आणि त्याला लगेच ऍडमिट करायला पाहिजे. आम्ही ग्रामीण भागात काम करतो आणि गव्हाणे सर, तुम्ही ह्या सामान्य रुग्णावर काम करताना तुम्ही अति गंभीर रुग्णांना देखील उपचार पद्धती करतायत. तर तुम्ही आमच्या पालकांना हे सांगू शकाल का की माझ्या मुलाला सर्दी आहे, तो कोविड आहे का नाही हे कसा ओळखायचा, आणि नंबर 2, तो गंभीर आहे का नाही हे कसा ओळखायचा? गव्हाणे सर प्लीज. धन्यवाद सर. मला या माध्यमात अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र IIP आणि गंगोलिया सरचा विशेष आभारी आहे. तुमचा प्रश्न फार चांगला आहे दाभाडकर सर. आपण जेव्हा पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत होतो, जेव्हा आपल्याला हा व्हायरस पॅन्डेमिक स्वरूपात सगळ्या इंडियामध्ये आणि वर्ल्डमध्ये पसरला, त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस असे लहान मुलांबद्दल असं वाटायचं की लहान मुलांची लक्षणं कशी ओळखायची, हा लहान मुलांचा आजार मोठ्यांसारखा आहे का किंवा त्यापासून काही वेगळा आहे का. तर लहान मुलांचा आजार हा थोडासा किंचितपणे मोठ्यांपेक्षा वेगळा आहे. लहान मुलांचा आजार 2 पद्धतीने प्रेझेंट करतो. पहिला अॅक्यूट कोविड, ज्याला आपण कोविड झाल्यावर इमिजिएटली काय लक्षणं येतील हे म्हणतात.
त्यातले 90% हे अॅक्यूट कोविड मधले मुलं असिम्प्टमॅटिक म्हणजे त्यांना लक्षणं रहित असतात. तर काहीही लक्षणं येणार नाहीत किंवा अगदी सौम्य प्रकारची लक्षणं येतील, जसे की माइल्ड फीवर, थोडेसे सर्दी खोकला, जे की तुम्ही म्हणाल्याप्रमाणे बाकीच्या रुटीन आजारासारखाच असणार आहे. तर ही मुलं जास्तीत जास्त आहेत, 90 ते 95% यांना माइल्ड स्वरूपाचा कोविड असणार. मध्यम स्वरूपाचा कोविड आणि सिव्हिअर प्रकारचा कोविड हा पहिल्या 2 वेव्ह मध्ये साधारणपणे 5% मुलांना मध्यम स्वरूपाचा आणि लेस दॅन 1% मुलांना, जे की साधारण 12 ते 19 वयोगटातील आहेत, त्यांना सिव्हिअर प्रकारचा कोविड पण आपण बघितलं, जे की ऍडल्ट सारखा होता. तिसऱ्या लाटेमध्ये एक्झॅक्टली उलट झालं, की ऍडल्ट हे जे पॉप्युलेशन होतं, वयस्क पॉप्युलेशन होतं, त्यांना जो झालेला कोविड तो लहान मुलासारखा व्हायला लागला. म्हणजे सौम्य आणि मध्यम स्वरूपाचाच कोविड व्हायला, त्यांना ऍडमिशनची पण गरज लागली. व्हेरियस कारणं आहेत त्याची, की त्यांचं वॅक्सिनेशन झालं होतं, त्यांना ऑलरेडी कोविड होऊन गेला होता, तर त्यांना आता माइल्ड स्वरूपाचा कोविड व्हायला लागला. हे तिसऱ्या ओमिक्रॉन व्हेरियंट मध्ये असं आपल्याला आढळून आलं. तर साधारणपणे जेव्हा बाळ आपल्याकडे येतं फीवर, ताप म्हणून, सर्दी खोकला म्हणून, तर आपण एक मनात असं नेहमी घेतलं पाहिजे जेव्हा पॅन्डेमिक चालू आहे, की हा कोविड असू शकतो का? तर निश्चितपणे हा कोविड असू शकतो असं मानून आपण त्याला स्पेसिफिकली हँडल करायला पाहिजे. त्याचं कारण एक आहे की या मुलाला हा आजारी असताना जर आपण कोविड किंवा नॉन कोविड फ्लू सारखा जरी आजार असेल तरी हा स्प्रेडेबल आहे असं समजून आपण त्याला घरी जर आपण वॉर्निंग साईन सांगून घरी ठेवलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार. आपल्याला माहिती आहे की कोविडवर विशेष प्रकारची किंवा स्पेसिफिक मेडिसिन्स लहान मुलांमध्ये आपल्याला नाहीयेत किंवा पॅरासिटामॉलच्या वरची औषधं द्यायची गरज पडत नाहीये, पण त्यांची मॉनिटरिंग चांगली होते घरी. आपण त्यांना जर रेड फ्लॅग साईन म्हणजे त्यांचे वॉर्निंग साईन, जेव्हा तुम्ही म्हणालात की कधी त्यांना ओळखायचं की ह्याला ऍडमिट करायची गरज, अशी जर लक्षणं आपण पेरेंट्सला सांगितले लक्ष ठेवण्यासाठी घरी, तर मग त्याची मॉनिटरिंग चांगली होईल आणि आपल्याला तेवढ्याच मुलांना ऍडमिट करायला सांगता येईल. म्हणून काही रेड फ्लॅग साईन आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, जे पॅरेंट्सनी घरी ऑब्झर्व करायचे. निश्चितच व्हेरी हा गुड, व्हेरी अतिशय गुड. महत्वाचा मुद्दा आहे मला वाटतं. आय एम सॉरी. चंद्रशेखर सर, मला असं वाटतं की आपण याच अनुषंगानं हा प्रश्न विचारायला हवा. म्हणजे पालकांच्याही मनामध्ये ती गोष्ट आहे की नेमकी ती धोक्याची लक्षणं किंवा ती रेड फ्लॅग साईन काय असणार आहेत आणि ती ओळखल्यानंतर आम्ही त्याच्यावर कसे काही उपचार करायला हवे, हा एक प्रश्न. प्रत्येक बाळाला आयसीयू मध्ये न्यायलाच पाहिजे का, हा एक प्रश्न. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की होऊच नये यासाठी नेमकी काही पथ्य आहेत का? तर याही गोष्टीवर मला वाटतं विजय सर आणि जितेंद्र सर तुम्ही दोघांनी मिळून थोडा प्रकाश टाकावा. जितेंद्र सरांनी अतिशय योग्य जे मांडलं की बहुतेक मुलांना लक्षण विरहित किंवा सौम्य प्रकारचा कोविड येतो, परंतु दुर्दैवाने किंवा सुदैवाने तो इतर कुठल्याही विषाणूंमध्ये जे अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शन आपण म्हणतो फ्लू सारखे, त्याची लक्षणं सारखी असतात. त्यामुळे तो कोविड आहे का नॉन कोविड व्हायरस आहे ते सांगणं अतिशय कठीण असतं. मग राहिला मुद्दा कसं ओळखायचं, तर जितेंद्र सर म्हणाले त्याप्रमाणे प्रत्येकाला कोविड गृहीत धरून त्याची ट्रीटमेंट करावी, जेणेकरून त्याचा प्रसार होणार नाही, इतरांना त्याचं लागण होणार नाही. कसं ओळखायचं की कुठल्या बाळाला फक्त लक्षणापुरतं ट्रीटमेंट द्यायचं आणि घरी ठेवायचं आणि कोणाला ऍडमिट करायचं, ते जे जितेंद्रने रेड फ्लॅग सांगितले, तर एक 3-1 दिवसाच्या पलीकडचा परसिस्टंट ताप, न थांबणाऱ्या उलट्या, लघवीला कमी होणं, बाळ निर्जीव होणं किंवा त्याने म्हणजे लॉस ऑफ इंटरेस्ट आपण ज्याला म्हणतो, ऍक्टिव्हिटीज कमी होणं, बाळाने जर तोंडावाटे काही घेणं बंद केलं, पाणी किंवा अन्न, अतिसार किंवा जुलाब व्हायला लागले किंवा इतर दम लागायला लागला आणि त्याला काही आखडी वगैरे आली, तर हे आम्ही रेड फ्लॅग जे म्हटले ते त्याच्यावर लक्ष ठेवायचे. साधारणपणे पालकांकडनं जे मिस होतं ते मी सांगू इच्छितो की आपण म्हणतो की निमोनियाची सुरुवात श्वसन क्रियेचा वेग वाढल्याने होते आणि बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की पालकांच्या हे लक्षात येत नाही. श्वसन क्रियेचा श्वसनाचा दर वाढलेला आहे, तर तो श्वसनाच्या दरावर लक्ष ठेवायचंय. बरेच पालक विचारतात की पल्स ऑक्सिमीटर ऑक्सिजन सॅच्युरेशन बघायचं का, तर मोठ्या मुलांमध्ये बघायला हरकत नाही. अर्थात त्या तिसऱ्या लाटेमध्ये त्याची गरज भासत नाही, कारण की तिसऱ्या लाटेतला जो ओमिक्रॉन व्हायरस आहे
त्याच्यामुळे निमोनिया वगैरे होत नाही सहसा 99%. परंतु एक काळजी घ्यायची की पल्स ऑक्सिमीटर लावून बघितलं आणि 80 सॅच्युरेशन झालं की पालक एकदम पॅनिक होतात आणि मग फोन धाव हॉस्पिटलची घेतात. तर बऱ्याच वेळा ते जर योग्यरीत्या लावलं गेलं नाही तर चुकीचं रिडिंग येऊ शकतं. म्हणून त्या भानगडीत न पडता बाकी इतर जी साधी सोपी सरळ रेड फ्लॅग आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि दूरध्वनीवर डॉक्टरांशी संपर्क साधायचा. आणि ह्यापैकी काही रेड फ्लॅग लक्षणं दिसून आले तर ताबडतोब डॉक्टरांच्या सानिध्यात येऊन आणि आज सुदैवाने पूर्ण देशभर कोविड रुग्णालयांचं जाळं पसरवलेलं आपण आणि जवळच्या रुग्णालयात जाऊन त्या बालकाला दाखल करतात. कोणी काळजी घ्यायची या व्यतिरिक्त ज्या मुलांना क्रॉनिक आजार आहेत, किडनी, लिव्हर, हृदय हे काही सोबत आजार असतील तर त्यांना मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचा कोविडची शक्यता खूप दाट असते. दुसरं जिथं सांगितलं की 2 प्रकारचे प्रेझेंटेशन. दुसरा जो आजार असतो कोविडमध्ये, जो मुलांमध्ये प्रकर्षाने जाणवतो, पोस्ट कोविड मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये आपली प्रतिकार शक्ती साधारण कुठलाही आपला रोगाचा संसर्ग झाला की प्रतिकार शक्ती निर्माण होते आणि काम झालं की प्रतिकार शक्ती परत क्षम होते. इथे प्रतिकार शक्ती सैरभैर काम करायला लागते आणि आपल्याच अवयवांना नुकसान पोहोचवते. तर त्याची लक्षणं काय? खूप हाय फीवर, डोळे लाल होणं, अंगावर पुरळ येणं आणि पोट फाटणं किंवा जे थंडीमध्ये जे ओठ येतात तसं, जीभ लाल होणं, अशी काही लक्षणं आढळून आली तर नक्कीच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. तर साधारणपणे ह्या लक्षणांवर लक्ष ठेवून पालकांनी त्याची काळजी. असं म्हटलं जातं की हा जो पोस्ट कोविड MIS ज्याला आम्ही म्हणतो मेडिकल भाषेत मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम साधारण 4 ते 12 आठवडे कोविड होऊन गेल्यानंतर उद्भवतो. फार कॉमन नसला तरी ते रुग्ण आपण सर्वांनीच बघितलेत आणि याच्या पुढे बघायची शक्यता आहे की ज्या प्रमाणात मुलांना लक्षणविरहित किंवा सौम्य प्रकारचा कोविड होऊन गेलाय तर त्याच्यानंतर याचं प्रमाण बळावायची शक्यता आहे. तर आपले नजर तीक्ष्ण पाहिजे, आपण याच्यावर लक्ष ठेवून राहिलं पाहिजे. तर ह्या प्रश्नाचं तुम्ही खूप छान उत्तर दिलं की पालकांना टेक होम मेसेज हाच आहे की तुमच्या मुलांना कदाचित कोविड होऊन गेलाही असेल, असिम्प्टमॅटिक ज्याला आम्ही म्हणतो लक्षणं नसतील, पण कदाचित 4 ते 12 आठवड्यानंतर जर त्याला दम लागला किंवा काही जर दिसलं तर मला असं वाटतं वी शुड सस्पेक्ट जो सरांनी आजार सांगितला MIS वगैरे वगैरे. ओके, सो दिस व्हेरी क्लिअर. मला असं वाटतं आपले 4-5 प्रश्न झालेले आहेत आणि आपला कार्यक्रम सुरू होऊन 20 मिनिट झालेले आहेत आणि आमच्या शेखर 25 अभिनय मला एक प्रश्न विचारलाय की होऊच नाही म्हणून काय करता येईल? तो होऊच नाही म्हणून हा या आजाराचा संसर्ग कसा होतो ते लक्षात घ्या. श्वासोच्छवासामार्फत जे ड्रॉपलेट बाहेर पडतात ते जर आपण श्वसन मार्गात आपल्या शरीरात गेले तर त्याची लागण होते. मग आपण काचेच्या बंदिस्त याच्यात मुलाला ठेवू शकतो का? तर कदाचित नाही. परंतु त्यातल्या त्यात गर्दीचं ठिकाण टाळावं. मास्कचा वापर करावा. आता मास्कचा वापर मुलांनी करावा का? तर 5 वर्षाच्या खालील मुलांनी मास्कचा वापर करू नये. कारण की मास्क वापरणं जेवढं गरजेचं आहे त्याहीपेक्षा किंबहुना जास्त गरजेचं आणि आवश्यक आहे तो मास्क व्यवस्थित डिस्पोज करणं. नाहीतर त्या मास्कवर बसलेले व्हायरसेस अतिशय कॉन्सन्ट्रेटेड प्रमाणात डेंजरस. दुसरीकडे म्हणजे लागण होऊ शकते त्याची. तर मास्क वापरणं, हात स्वच्छ धुणं, हँड सॅनिटायझर. ज्याला WHO ने आता 3 Ws म्हटलंय. वॉच युअर डिस्टन्स, वेअर युअर मास्क अँड वॉश युअर हँड्स. 3 Ws आणि 2 Vs. व्हॅक्सिनेशन. अर्थात मुलाच्या व्हॅक्सिनबद्दल आपण कदाचित पुढे त्याच्यावर भाष्य करूया. पण ह्या गोष्टीचं जर या गोष्टीचं काटेकोरपणे पालन केलं तर आणि एक गोष्ट महत्वाची मी पालकांना सांगू इच्छितो, की मुलांना कोविड होतो कुठून? तर मोठ्यांपासून. मोठ्यांनी आपलं संरक्षण केलं तर मुलाचं इनडायरेक्टली आपोआप संरक्षण होणार. खरंय, सर खरंय. तुम्ही खूप छान सांगितलं की मला असं वाटतं की आपल्याकडे आणखी पालकांनी जे पाठवलेले ते जवळजवळ 30 ते 40 प्रश्न आहेत आणि आपले फक्त 4-5 प्रश्न संपलेले आहेत. आपण थोडंसं जरा ह्याच्यात घेऊ. येवले सर मला आणखी एक असं विचारायचं तुम्हाला की ह्या ह्याच्यात बरेचसे पालक असे येतात आमच्याकडे आणि आम्हाला विचारतात की आमचं ट्रिपल पोलिओचा डोस आहे वगैरे वगैरे किंवा आज जे नवीन सही आलेले डोस आहेत, पेंटाहेक्साचे डोसेस आहेत. आणि त्याच दरम्यान आम्ही या कोविडचा डोस घ्यावा का? की जसं तुम्ही आम्हाला शिकवलेले की आपण सगळ्यांना सांगतो की कमीत कमी 2 डोस मध्ये एक तर ते बरोबर घ्या किंवा 1 महिन्याचं अंतर पाहिजे. तसं कोविड व्हॅक्सिनेशन घेताना बाकीच्या डोसची आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आणि किती अंतर ठेवायला पाहिजे? शेखर 2 गोष्टी आहेत. कोविड व्हॅक्सिनेशन लहान मुलांचं अजून सुरू झालेलं नाही. हो, तेही आहे. यू आर व्हेरी हां. करेक्ट. येस, येस. परंतु ॲडोलेसंट मध्येच हा प्रॉब्लेम. हां. हा प्रश्न नाही निर्माण होत. बरोबर आहे. परंतु कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये इतर लसीकरण मागे पडलं. एक लक्षात ठेवा आपण हे संसर्गजन्य आजार आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात मात केली केवळ लसीकरणामुळे. देवी हा प्रकार नष्ट झाला, निर्मूलन झालं देवीचं. पोलिओ निर्मूलनाच्या मार्गावर आहे. हे सगळं लसीकरणामुळे शक्य झालं.
त्यामुळे आपलं रुटीन लसीकरण मागे पडू नये. कोविडच्या काळात सुद्धा आपण ही खबरदारी घेऊ. मास्क, हँड सॅनिटायझर, हँड तर तुमच्याशी मी पूर्ण सहमत आहे. हा प्रश्न थोडासा वेगळा होता. मला वाटतं हा कदाचित आणखी काही दिवसांनी येईल की जेव्हा लहान मुलांचं लसीकरण सुरू होईल. पण मला हे सांगा सर की लसीकरण करताना आपल्याला काही पूर्वतयारी किंवा पूर्व तपासणी, आता ऍडोलसंट मध्ये बोलू आपण 15 ते 18 वर्षात, की काही पूर्व तपासणी किंवा पूर्व तयारी काही करायला पाहिजे का? दाभडकर सर, एकच 15 ते जे आपलं चाललंय वॅक्सिनेशन, त्याचे रेट खूप कमी आहे. त्याच्या पालकांमध्ये काय भीती आहे का त्याच्याबद्दल सुद्धा? हाही प्रश्न महत्वाचा आहे की पालकांच्या मनात ती भीती आपण घालवायला पाहिजे. आणि मला वाटतं या सगळ्यांच्या वतीने मी जाहीर आवाहन करतो, सर्व पालकांना सांगतो की मनातली भीती काढून टाका आणि आपल्या घरात, आपल्या गावात, आपल्या सोसायटीत आणि सगळीकडे जास्तीत जास्त मुलांना हे डोस मिळतील हे बघा. कुठं, केव्हा, कसे, याच्यावर आपण जरूर चर्चा करू. पण येवले सर की आणि हेमंत गंगुले सर, हा प्रश्न महत्वाचा आहे. मला वाटतं ह्याच्या पुढचा प्रश्न अभिनय विचारतील. पण त्याआधी येवले सर किंवा गव्हाणे सर मला हे सांगा की मला बाळाला डोसला न्यायचंय, माझ्या बाळाचं वय 16 वर्ष आहे, तर त्याला नेताना मी काही पूर्व तपासण्या करणं आवश्यक आहे का? सर मी बोलतो, जर तुमच्या बाळाला आता तुमचा डोस घ्यायची स्कूलकडून नोटिफिकेशन किंवा त्या वयोगटामध्ये आहे आणि त्यावेळेस बाळ आजारी नाही आहे, त्याला ताप नाही आहे किंवा सर्दी खोकला ताप एकत्र नाही आहे, म्हणजे हा हेल्दी आहे, तर आपण निश्चितपणे डोस घेतला पाहिजे. त्याच्यासाठी पूर्व चाचणी, मला कोविड झाला होता का, अँटीबॉडी टेस्टिंग किंवा आता काही असिम्प्टोमॅटिक मी कोविड नाही आहे ना असं बघण्यासाठी स्वॅब करून मग टेस्टिंग, अशी काही गरज नाही. जर त्याला सध्या ताप चालू असेल तर मात्र ताप जाईपर्यंत त्यांनी ऑब्झर्व करायला पाहिजे. अदरवाईज प्रत्येक जणांनी 15 ते 18 वयोगटातील सगळ्यांनी ही लस जाऊन घ्यायला पाहिजे. कुठलीच पूर्वतयारी किंवा हे करायची गरज नाही. व्हेरी गुड. अभिनय मला असं वाटतं. हो शुभदा मॅडम. जस्ट एक मला इथे सांगावंसं वाटतं की या नवी मुंबईच्या पालकांनी सगळ्यांसाठी उत्तम उदाहरण सादर केलंय, कारण तिथे 15 ते 18 वयोगटाची जवळपास 100% मुलांचं लसीकरण झालेलं आहे. सो आपण या पालकांकडून बाकी सगळ्यांनी बोध घेणं खूप गरजेचं आहे. खरंय, हा एक आदर्श आहे पालकांकडून घेण्यासाठी. अभिनय मी एकीकडे सांगू इच्छितो, नवी मुंबई पालिका आणि इंडियन पीडीआरची नवी मुंबई शाखा हे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप इतकी स्ट्रॉंग आहे की आम्ही एकत्रित काम केल्यामुळे जनजागृती आणि अशा प्रकारचे कॅम्पेन खूप सक्सेसफुल होत आहेत. तर ह्या सगळ्यांनी आपण ठिकठिकाणी IAP मेंबर्स आहात, काम करताय, हे लक्षात घ्यायचं आणि आपल्या पब्लिक हेल्थ संस्थेला हिरिरीने मदत करा. अभिनय प्लीज. सर, मला एक असं याच अनुषंगानं विचारावं असं वाटतं की आता हा नवी मुंबई सारखा जो भाग आहे तो यासाठी अवेअर दिसतोय, पालक अवेअर दिसत आहेत, पण बऱ्याच ग्रामीण भागांमध्ये अजूनही हा प्रश्न येतो की का द्यायचं. म्हणजे लसीकरण केल्यानंतर काही अफवा त्यांना ऐकायला मिळतात की अरे लसीकरणानंतर अमक्या मुलाचा मृत्यू झाला किंवा त्याच्या हृदयावर काहीतरी गंभीर परिणाम झाले किंवा मग मूल आजारी असताना आम्ही लसीकरणाला का जावं किंवा लसीकरण का करायचं, करायची काय गरज आहे. अशा कितीतरी प्रश्नांमुळे ही गोष्ट खऱ्या अर्थानं ही मोहीम जी आहे ती कुठेतरी अडताना किंवा अडखळताना बघायला मिळते. अर्थातच अवेअरनेस गरजेचं आहे, पण सर याच्यावर सुद्धा प्रकाश टाकणं गरजेचं आहे की असं होतं का की लसीकरण केलं आणि मृत्यू झाला, तर हे होतं का आणि मग काय करायचं त्यावेळेला. 2 मुद्दे लक्षात घ्यायचे. कुठली लस बाजारात येते त्यावेळेस, एक, त्या लसीकरण करणं गरजेचं आहे का आणि ती लस सुरक्षित आहे का. लसीकरण गरजेचं आहे का, तर बऱ्याच पालकांच्या मनात ही शंका आहे. पालक काय, इव्हन बऱ्याच मेडिकल प्रॅक्टिसच्या मनात ही शंका आहे की जर कोविड लक्षण विरहित असतो, मुलांमध्ये सौम्य प्रमाणात होतो आणि नैसर्गिकरित्या झाल्यावर जर प्रतिकार शक्ती निर्माण होते, तर मग लसीकरण कशासाठी. एक लक्षात घ्या, मी मगाशी नमूद केलं त्याप्रमाणे बरीच मोठ्या लोकसंख्ये आपल्या असलेला देश आहे. बऱ्याच मुलांना इतर कोमॉर्बिडिटीज आहेत, क्रॉनिक पल्ल्याचे आजार, लिव्हर, किडनी, हृदयविकार वगैरे, स्थूलता वाढत चालली, डायबिटीसचं प्रमाण लहान मुलांमध्ये वाढत चाललंय आणि फायनल कारण म्हणजे ह्या विषाणूंची बाधा रोखण्यासाठी सर्वांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करणं गरजेचं आहे. तर मुलं, त्यांना जर आपण लसीकरण नाही केलं तर मुलं
एक रिझर्व्हायर बनतात, त्याच्यात ते व्हायरस त्यांना संसर्ग होतो आणि मग ते एक माध्यम बनतं, तिथून तो व्हायरस दुसरीकडे पसरायची शक्यता असते. आणि ह्या सगळ्या कारणांमुळे मुलांचं लसीकरण व्हायला पाहिजे. असं म्हटलं आपला देश एवढा मोठा आहे, आपण दरवर्षी एक छोटा देश ऍड करतो आपल्या देशात लोकसंख्येच्या दृष्टीने. 28 मिलियन 28 ते 30 मिलियन मुलं नवीन बर्थ कोहोर्ट येतो. तर एक मोठा पूल तयार होतो आपल्या देशामध्ये ज्यांना ही संसर्ग व्हायची शक्यता असते आणि मग तो आजार कधीच आटोक्यात येऊ शकत नाही. आता राहिला दुसरा भाग, जर सौम्य आजार होऊन जर आपली प्रतिकारशक्ती निर्माण होत असेल तर ही लस का घ्यावी, सुरक्षित आहे का ती लस, साहजिकच ही शंका येणं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो पालकांच्या समजासाठी, की पूर्वी त्रिगुणी लस आली आणि त्रिगुणी लस आली आणि ती सर्वांनी घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात हे आजार आटोक्यात आले. परंतु ती त्रिगुणी लस दिल्यानंतर सूज येणं, लाल होणं, ताप येणं हे मग त्यांना नकोसे वाटायला लागले. ज्यावेळेस आजार खूप होता तेव्हा सहजगत्या त्याचा ऍक्सेप्टन्स होतं लसीचं. आजार कंट्रोलमध्ये आला तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लोकांना खोपायला लागल्या. तर तसंच काही प्रमाणात होतं कुठल्याही लसीच्या बाबतीत. पण एक लक्षात घ्या, लस वेगवेगळ्या टप्प्यातनं चाचणीत जाऊन सुरक्षित असल्याशिवाय बाजारात त्याला लायसन्स मिळत नाही. अतिशय सुरक्षित आहे. आपण पेपरमध्ये असतो लसीकरणावर हृदयात मायोकार्डायटिस झाला. एक लक्षात घ्या, काही मुलांना परदेशात जी mRNA लस आहे ती दिल्यानंतर मायोकार्डायटिस झाला. ती लस आपल्या देशात उपलब्ध नाही, नंबर 1. नंबर 2, प्रत्येक लसीकरण केल्यानंतर सर्व्हेलन्स हा जो प्रकार असतो त्याचा काटेकोरपणे पालन केलं जातं आणि या सर्व गोष्टींवर एका टीमचं लक्ष असतं. त्यामुळे निसंकोचपणे ह्या लसीला इतर लसीप्रमाणे माना आणि आपल्या मुलांना लसीकरणासाठी घेऊन जा. पेपरमध्ये बऱ्याच जणांनी वाचलं असेल, लसीकरण झालं आणि एका मुलाचा मृत्यू झाला, मूल दगावलं, तर कावळा बसला आणि फांदी तुटली, अशातला तो प्रकार होता. त्या मुलाला इतर आजार होता आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि ते लसीकरणाशी जोडण्यात आलं. त्याच्यात तर एक समिती स्थापन झाली, त्यांनी त्याचा उहापोह केला आणि निष्कर्ष काढला की त्या मृत्यूचा लसीकरणाशी काही एक संबंध नव्हता. सर, तुम्ही खूप छान सांगितलं की आतापर्यंत जे काही मृत्यू झालेले आहेत, म्हणजे टेक होम मेसेज जो येवले सरांनी सांगितला की कुठलाही मृत्यू हा लसीकरणामुळे जगात झालेला नाही, हे लिहून घ्या. त्याच्यावर समिती स्थापन केली, कारण वेगळंच होतं, फक्त तो दोष केला गेला. ओव्हर टू अभिनय प्लीज. सर, मला याच्यात ऍड करू, गव्हाणे सरांनी सांगितलं याच्यामध्ये मी ऍड करू इच्छितो की सरांनी सांगितलं की समिती स्थापन होते. यामध्ये काय असतं की लसीकरणानंतर पुढचे 28 दिवस कुठल्याही कारणाने मृत्यू झाला तरी आपण तो लसीकरणामुळे नाही आहे ना ह्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमलेली असते. म्हणजे स्क्रुटिनीसाठी बऱ्याच केसेस येतात, कारण 28 दिवस म्हणजे 1 महिन्यापर्यंतचा कालावधी तो दुसऱ्या काही आजारांनी जरी वारला तरी आपल्याला कमिटीला रिपोर्ट करावं लागतं आणि त्याची शहानिशा ती कमिटी करून निष्कर्षापर्यंत पोहोचते की हा डायरेक्टली लसीकरणामुळे आहे की दुसरं काही आजार. तर आतापर्यंत असं कुठलंही एकही मृत्यू तसा आढळला नाही, पण आपल्याकडे व्हॉट्सअपमध्ये आणि याच्यामध्ये मेसेजेस येऊन पेरेंट्सला थोडंसं घाबरल्यासारखं होतं. दुसरं एक कारण अचानकपणे ह्या वयोगटामध्ये कमी लसीकरणात होण्याचं कारण एक आहे की ओमिक्रॉन ही वेव्ह जी आहे ना ती आपण जेवढा विचार केला होता त्याच्यापेक्षा फास्ट सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरली. विदिन 2-3 वीक्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्याची रुग्णसंख्या वाढायला लागली आणि तोच पिरियड होता जेव्हा आपल्याला 18 वयोगटातील 15 वयोगटातील लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला. तर ज्यांचा लसीकरणासाठी नंबर होता त्या मुलाला फिवर आलेला आहे घरी, मग त्याची टेस्टिंग केलं तर तो कोविड पॉझिटिव्ह निघाला, मग त्याला कोविड पॉझिटिव्ह निघाल्यानंतर काही दिवस लस घेता येत नाही म्हणून ते थांबलेले आहेत. मला असं वाटतं की काही दिवसामध्ये तो पण नंबर निघून जाईल आणि त्याचं ऍड होऊन लसीकरण चांगली गती घेईल. अवेअरनेस बरोबर आजार झाल्यामुळे सुद्धा काही मुलं इच्छा असताना सुद्धा घेऊ शकली नाही. जितेंद्र सर, याच अनुषंगाने आणि एक प्रश्न पालक नेहमी विचारतात की हे ठीक आहे की लस द्यायला पाहिजे, सगळ्यांना द्यायला पाहिजे, पण असं काही कॉन्ट्राइंडिकेशन आहे का की या केसेसमध्ये आपल्याला लस त्या मुलांना द्यायला नको, असंही काही आहे? आपल्याकडे जी ही लस लायसन्स मिळालेली आहे कोवॅक्सिन 18 वर्षाच्या खालच्या मुलांना, ही किल्ड वॅक्सिन आहे, अतिशय सेफ वॅक्सिन आहे. यात कुठलेही असे लाईव्ह हे नाही आहे, त्यामुळे जे सर्वसाधारण कॉन्ट्राइंडिकेशन्स असतात ते याला लागू नाही आहेत. त्यामुळे ही सर्व सुरक्षित लस आहे, ॲलर्जिक रिॲक्शन्स नाही आहेत. जरी काही साईड इफेक्ट असेल तर एकदम माइल्ड असणार आहेत, ते साध्या ऑब्झर्वेशनने ठीक होणार आहेत.
त्यामुळे असं स्पेसिफिक कॉन्ट्रा इंडिकेशन ज्याला ह्याच्यात द्यायची नाही, जसं की आपलं बाळ किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे किंवा त्याला ल्युकेमिया आहे, तर इनफॅक्ट या बाळांना आवर्जूनपणे ही लस दिली पाहिजे. आपल्याला सर्वसाधारणपणे मनामध्ये असतं की माझ्या मुलाला किमोथेरपी चालू आहे, माझ्या मुलाला स्टिरॉइड्सची औषधं नेफ्रोटिक्ससाठी चालू आहे, तर मी ही लस देईल तर तो आजार वाढवेल का? कारण हे स्टिरॉइड्स आणि किमोथेरपीनी इम्युनिटी कमी झालेली असते. म्हणून या गटाला तर आवर्जूनपणे ही कोवॅक्सिन ही सेफ लस स्वतःहून दिली पाहिजे लवकरात लवकर. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर गव्हाणे, तुम्ही छान सांगितलं. टेक होम मेसेज फॉर पॅरेंट्स, रिमेंबर, बाळाला कुठला आजार असताना आपण बाकीची लस द्यायची की नाहीचा विचार करतो, पण ऍज पर एज कोविडची व्हॅक्सिन घेताना हे लक्षात ठेवा की बाळाला जर काही आजार असेल तर ही लस आवर्जून द्या, टाळू नका, कारण की त्याला जास्त गरज आहे. एवढेच सर मी तुम्हाला विचारतो आणि थोडक्यात 1 ते 2 वाक्यात तुम्ही मला उत्तर द्या की जे ऍडल्ट मध्ये आपण लस देतो आणि लहान मुलाला देतो त्यात काही फरक आहे का? एक. आणि दुसरी गोष्ट की एवढ्या लसी बाजारात आलेल्या आहेत, तर त्यात लहान मुलांना मला जर माझ्या एखाद्या पेशंटने विचारलं मी कुठली लस देऊ, तर तुम्ही काय सांगाल? एक, ही लस वेगळी आहे का? आणि दुसरी कुठली लस? 1-2 वाक्यात. ऍडल्ट मध्ये 2 प्रकारच्या लसी सध्या उपलब्ध आहेत, Yes, कोविशिल्ड आणि yes, कोवॅक्सिन. yes. 15 ते 18 वर्षाकडे फक्त कोवॅक्सिन उपलब्ध आहे. पहिल्या ह्या प्रश्नात. संभ्रमात आणि न दुसरं पडता कोवॅक्सिन सध्या जी कोव्हॅक्सिन सगळ्यांना द्यायला पाहिजे. येस, अभिनय, ओव्हर टू यू प्लीज. मला याच अनुषंगानं विचारायचं आहे की ठीक आहे की आपण बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या मुलांना नुकतीच अन्य आजारांवरची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी म्हणून लस दिलेली असते. उदाहरणार्थ कुठली तरी एक लस आपण टायफॉइडची एखादी लस दिलेली आणि ती दिलेली असताना लगेचच कोविडच्या लसीकरणाचा जर त्याचा नंबर आला तर त्यांना ती घ्यायची का? म्हणजे त्याच्यात काही अडचणी येणार आहेत का? हो, घेऊ शकतो. आपल्या शरीरामध्ये इम्युन सिस्टमची इतकी अद्भुत हे आहे की एकामागे 1-2 लसीकरण दिलं, 2-3, तरी त्याच्यावर काही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे आज समजा टायफॉइडची लस दिली आणि उद्या त्याचा कोविड व्हॅक्सिनसाठी नंबर आला तर त्याने आवश्यक घ्यावी ती. मग सर हाच प्रश्न पुढे जाऊन असा होतो की आता ठीक आहे 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना तुम्ही लसीकरण करता आहात, हे चांगलंच आहे. पण मग त्याच्या आतल्या ज्या मुलांच्या बाबतीत म्हणजे 12 वर्षांच्या खाली किंवा 12 वर्षांच्या वरील 15 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या वयोगटाला कधी याचा लाभ घ्यायला मिळणार आहे? आपण सर्वांनी पेपरमध्ये वाचलं असेल की साधारण मार्च मध्ये आणखी वयोगट खाली करण्यात येणार आहे. साधारण 12 ते 15 वर्षाच्या वयोगटासाठी हे लसीकरण उपलब्ध होणार आहे. त्याला प्रायोरिटायझेशन म्हणतो. आपली सुरुवातीला प्रायोरिटी होती की जे ऍडल्ट आहेत, जे मृत्युमुखी पडतात त्यांचा जीव वाचवणं. मग त्याच्यानंतर 15 ते 18 आणि आता 12 ते 15 लसीकरण सुरू होईल. याच्यामध्ये मी एक ऍड करतो की आपला जो इंडियाचं पॉप्युलेशन आहे बिलो 19 इयर्स हा ऑलमोस्ट 45 क्रोर्स आहे. तर यामध्ये सरसकट वॅक्सिन चालू करणं एवढं सोपं नाहीये. मग सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रायोरिटाईज करण्यासाठी मग आपण 12 ते 18 का नाही केलं, तर 15 ते 18 या वयोगट जर आपल्या भारतातील सेकंड वेव्ह आणि फर्स्ट वेव्ह मधले लहान मुलांना गंभीर झालेले कोविडचं अनालिसिस केलं तर असं दिसून येतंय की व्हेंटिलेटरवर किंवा मृत्यू पडलेले जे लहान मुलं 19 वर्षाच्या आतील होते त्यात 80% मुलं ही 15 ते 18 वयोगटातील होती. म्हणून आपल्याला त्यांना प्रायोरिटाईज करून यांना पहिल्यांदा लस द्यायची होती. डेफिनेटली त्यांचं आपण ऑलमोस्ट संपत आल्यानंतर 12 ते 18 आणि नंतर किंबहुना त्याच्यानंतर खालच्या वयोगटामध्ये चालू करणार. थँक्यू डॉक्टर गव्हाणे. मला सांगायला आनंद होतो की आपल्या बरोबर आमचे गतवर्षीचे 2 वर्ष महाराष्ट्राचे प्रेसिडेंट असलेले डॉक्टर जयंत पांढरीकर सर पण बरोबर आहेत. पांढरीकर सर, मी तुम्हाला अशी विनंती करतो की जर चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न असतील तर ते जरूर आपण अधूनमधून विचारा, म्हणजे आम्हाला बरं वाटेल. परत गव्हाणे सर आणि येवले सर, मी तुम्हाला असं विचारतो की विचारला जाणारा एक महत्वाचा प्रश्न आणि थोडक्यात उत्तर की माझ्या मुलाला कोविड होऊन गेला, आताच तो एक 10-15 दिवसापूर्वी बरा झालाय, तर मी ती लस कधी द्यायची? किती दिवस मी थांबायला पाहिजे? ती लस देताना परत मी RT-PCR करायला पाहिजे का? हा एक महत्वाचा प्रश्न. कोविड होऊन गेल्यानंतर सुद्धा लसीकरण करायचं आहे. 3 महिने 90 दिवस थांबून मग लसीकरण करायचं आहे. पण कोविडचं निदान ठोसपणे झालेलं असेल तर, मला सर्दी झाल्यानं कदाचित कोविड होता तर नाही, तर तुम्ही रिकव्हर झाल्यावर लगेच घेऊ शकता. पण जर कोविड प्रूव्ह झाला असेल आणि परत चाचणी करायची अजिबात आवश्यकता नाही. व्हेरी गुड सर. आणि माझ्या पालकांना मी परत एकदा सांगू इच्छितो की आम्ही बालरोग तज्ञ तुम्हाला सांगतो, गोवर होऊन गेलं तर कशाला गोवरची लस देण्याची काही गरज नाही. कांजण्या होऊन गेल्या तर कांजण्या होऊन देण्याची काही गरज, कांजण्याची लस देण्याची काही गरज नाही.
पण मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की तुमच्या मुलांना कोविड होऊन गेला असेल तरीही तुम्ही ती लस देणं आवश्यक आहे. आणि जसं येवले सरांनी सांगितलं की स्पेसिफिक पिरियड थांबून त्यानंतर तुम्ही ती कोविडची लस द्या, तेव्हा कुठली टेस्ट करण्याची काही गरज नाही. बरोबर आहे ना येवले सर? अगदी बरोबर. येस 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 येस. पांटेकर सर काय येवले काही विचारायचं? मुलांमध्ये असं झालेलं आहे की पहिलं लस घेतल्यानंतर कोविड झालेला आहे त्यांना आणि त्यांचा दुसरा डोस 28 दिवसानंतर आहे. तर त्या मुलांनी सुद्धा 90 दिवस थांबून सेकंड डोस घ्यायचा आहे. आणखी नमस्कार. सर्वप्रथम अभिनंदन आणि धन्यवाद सर्व पालकांचं ज्यांनी आज फेसबुक लाईव्ह वरून आमचा हा कार्यक्रम ऐकला. त्याचप्रमाणे धन्यवाद आणि अभिनंदन आमच्या आजच्या तज्ञ मार्गदर्शकांचं डॉक्टर विजय सर आणि डॉक्टर जितेंद्र सरांचं, ज्यांनी आम्हाला छान मार्गदर्शन केलं. सर, एक प्रश्न असा आहे की बऱ्याच पालकांचं म्हणणं आहे की ही जी लस आहे आजकाल ती फक्त गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट मोठ्या हॉस्पिटल्सला अवेलेबल आहे, तर साधारण ही लस सर्व प्रायव्हेट क्लिनिक्सला अवेलेबल होऊ शकते काय, आणि होत नसेल तर काय कारण? फक्त गव्हर्नमेंट आणि ठराविक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लसीकरण उपलब्ध करून देण्यामागे ठोस कारण होतं. कारण की आपल्याला त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं आणि आपल्याला कल्पना आपलं आधार कार्ड लागतं, त्याची नोंदणी लागते, आणि ही सगळी प्रक्रिया जोपासण्यासाठी आणि जपण्यासाठी गव्हर्नमेंट क्षेत्रात ते लसीकरण झालंय. आता तुम्ही वाचलं असेल, बऱ्याच पालकांनी पण वाचलं असेल की प्रायव्हेट क्षेत्रामध्ये लस उपलब्ध होणार आहे, परंतु तरी सुद्धा कोविन ऍपवर रजिस्टर केल्यानंतरच ह्या प्रायव्हेट क्षेत्रामध्ये ती उपलब्ध होणार आहे. आणि हे स्तुत्य उपक्रम आहे आणि असाच तो चालू राहावा, जेणेकरून केओस होणार नाही. नाही तर आपल्या लक्षातच नाही कोणी घेतली कोणी नाही घेतली आणि ते सगळं केओटिक होऊन बसेल. तर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. फार महत्वाचं आहे आणि त्याच कारणामुळे गव्हर्नमेंटने सध्या तरी प्रायव्हेट क्लिनिक्सला हे अजून अलाउ केलेलं नाहीये. रेकॉर्ड मेंटेन करणं महत्वाचं आहे आणि अपलोडिंग ऑन कोविन ऍप करणं जसं गरजेचं आहे, तसंच लस दिल्यानंतर पुढची 30 मिनिट प्रत्येक बालकाला स्ट्रिक्ट ऑब्झर्वेशन ठेवणं हे सुद्धा आता ही नवीन लस असल्यामुळे आपल्याला गरजेचं आहे. सो आता एका छोट्या क्लिनिक मध्ये देऊन 30 मिनिटं थांबवून दुसऱ्या मुलांसोबत थांबवून हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये. त्यामुळे ज्या प्रायव्हेट सेंटर्समध्ये अशी सोय आहे, अपलोडिंगसाठी मॅनपॉवर आहे आणि ऑब्झर्वेशनसाठी एक विशेष व्यवस्था आहे, अशा ठिकाणी गव्हर्नमेंटने त्यांना अलाउ केलेलं आहे. डॉक्टर जितेंद्रजी, आपल्याकडे जे चॅटबॉक्सचे प्रश्न आले आहेत त्यातला एक प्रश्न घेऊया. कौस्तुभ शाह यांनी विचारलं आहे की असे कुठले प्रोटोकॉल्स आहेत का की जे आपण ऑफलाईन स्कूल स्टार्ट करायचे, म्हणजे जर करायचं असेल ते केले गेले पाहिजे? यावर आपण एक कार्यक्रम घेतोय पुढच्या रविवारी. शाळा आणि त्यावेळेस आपण याचं उत्तर आणखी देऊ. तेव्हा तज्ञ लोक आपल्या बरोबर, सुचित तांबोळी तेव्हा तज्ञ म्हणून येणार आहेत, त्याच्यानंतर समीर दलवाई आहेत, हरीश शेट्टींना बोलवायचा विचार चाललेला आहे. ह्याच्यावर ज्यांनी खूप काम केलेलं आहे ते आमच्या स्वाती घाटे मॅडम राजस्थानच्या, ज्यांचा पेपर पब्लिश झालेला आहे, अशा काही लोकांना आपण स्कूलिंग आणि त्या संदर्भात जरूर बोलणार आहोत. प्रमोद सर, एकच ह्या मेसेजला मी उत्तर देतो की वॅक्सिनेशन लिंकिंग विथ स्कूल ओपनिंग हा अजिबात गरजेचा प्रकार नाही आहे. आपण त्यावेळेस नेक्स्ट टाइम याच्याबद्दल डिस्कस करू. येस येस, की व्हॅक्सिन्स आणि शाळा जाणं. जोग सर अजून म्हणून डोकावतायत. मला असं वाटतं की वी आर हॅपी की जोग सर इथे आलेत. सर, मी फक्त एक अगदी थोडक्यात उत्तर द्या तुम्ही. की एक छान गाणं आहे ते, मला वाटतं लता दिदींचंच असावं, सरणार कधी हे रणप्रभो, की युद्ध कधी थांबणार आहे आम्हाला माहिती नाही. तिने इतकं छान गाणं म्हणलेलं आहे, डोळ्यात पाणी आणणारं. फक्त 1-2 वाक्यात तुम्ही उत्तर द्या की कोविड नावाचं वादळ शमणार आहे का नाही कधी, काही असंच चालत राहणार आहे आणि याच्यात आम्हाला आयुष्यभर लस घ्यावी लागेल का? नाही शेखर, वादळ नक्की 5-7 मिनिटच राहिलेत. वादळ नक्की शमणार. बी पॉझिटिव्ह. प्रमोद मधला पी लक्षात ठेव. पी म्हणजे पॉझिटिव्ह. ओके, त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहा. त्याचं काय आहे की प्रत्येक व्हायरसला त्यालाही जिवंत राहायचंय ना, त्यामुळे तो जर लोकांना मारत सुटला तर स्वतःही मरून जाईल लोकांबरोबर. सो दॅट इज कॉल्ड सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट फॉर एव्हरीबडी. त्यामुळे इवन देर आर थेअरीज विच से की हा जो व्हायरस आहे तो हळूहळू सौम्य होणार आणि निघून जाणार. आता कालच आपल्या खूप चांगली बातमी आहे की हा व्हायरस आता हळूहळू जाणार आहे. प्रमोद जोग, तुमच्या तोंडात साखर पडो. आणि कोविडचं व्हॅक्सिन हे आपल्याला लाईफ लॉंग मुलांना किंवा ह्यांना लोकांना द्यावं लागेल का? वाटतंय तसं, कारण आता हे साधारणपणे सारखे म्युटंट जर येत राहिले तर आपलं फ्लूचं व्हॅक्सिन जसं दर वर्षाला घेतो तसं हे दर 6 महिन्यांनी वर्षांनी घ्यायचं का बघायला लागेल. आता टाइम विल टेल द डिफरन्स. कसं आहे की अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तशी कुणालाच माहिती नाहीत. त्यामुळे आता आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं आपण आता डिस्कस करतोय. फक्त याच्या जोडीला एक व्हॅक्सिन म्हणजे HE व्हॅक्सिन, हेल्थ एज्युकेशन. ओके, आरोग्य शिक्षण, ते सतत चालू ठेवा. आणि MHA-IIPच्या महामध्येच MA म्हणजे मास्क आहे, HA म्हणजे हँड आहे.
त्यामुळे दोन्ही महामध्येच आहेत बरं. आणि आपले बालरोग तज्ञ एकमेकांपासून दूरच ठेवत असतात, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पण आहे, त्यामुळे तसं काही काळजी करायचं कारण नाही. तेव्हा महा-IAP लक्षात ठेवा, बाकी काही नाही. थँक्यू. ओव्हर टू अभिनय प्लीज. मी छान, सगळ्या छान. पालकांना म्हणजे सांगू इच्छितो की प्रमोद जोग अत्यंत क्लिष्ट विषय कसा सोपा करून सांगता येतील त्याकरता बरीचशी शब्दांची करामत करत असतात. प्रमोद जोग, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आलात. अभिनय प्लीज. खरंय खरंय. एका साखरेची गोष्ट आपण ऐकली, किती गोड एखादी गोष्ट असू शकते, किंवा इतक्या पॉझिटिव्हली सरांनी सांगितलं की हा एके दिवशी जाणार आहे. पण अजूनही पालकांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत जे चॅटबॉक्स मध्ये पण आणि मला वैयक्तिकरित्या सुद्धा येत आहेत, की मासिक पाळी आलेली असताना मुलीनं लस घ्यायला पाहिजे का, किंवा फार स्थूल असेल, फार कृश जर एखादं मूल असेल तर त्यांना ती लस घ्यायला पाहिजे का, आणि काही जेवणातली पथ्य आहेत का की लसीकरणाला जाण्याच्या आधी काय खावं काय खाऊ नये, असंही काय आहे का? तर यावरही तुम्हाला सगळ्यांनी काहीतरी फोकस करायला पाहिजे. ही लस इतर लसींप्रमाणे आहे. मासिक पाळी असताना सुद्धा घ्यायला हरकत नाही. कुठल्याही गंभीर स्वरूपाचा अॅक्यूट आजार आणि त्याची लक्षणं असतील तर तेवढे दिवस थांबून बरं झाल्यानंतर ही लस घेता येते. अदरवाईज कुठलीच पूर्वतयारी लागत नाही, कुठलं खाण्यापिण्यातलं पथ्य नको, आणि ही लस कृपया करून सर्वांनी लवकरात लवकर लावून घ्यायची. आणि अभिनय, तू म्हणालास स्थूल बाळ किंवा कुपोषित बाळ यांनी ही लस घ्यावी का, तर त्यांनी तर ती आवर्जून घ्यावी. तर आपण अगदी एवढी सर शेवटाकडे फक्त येतो. येस किंवा नो अशा याच्यात तुम्ही उत्तर दिलं तर, आणि ते उत्तर अगदी सोपे आहेत. एखाद्या मुलीला जर मासिक पाळी चालू असेल, मेन्स्ट्रुएशन सायकल चालू असेल, MC चालू असेल, तर तिने लस घ्यावी का? Yes. येस येस. सो टेक होम मेसेज, सगळ्या मुलींनी ती लस घ्यायलाच पाहिजे. नंबर 2, एखादं मूल जर कुपोषित आहे, कमी वजनाचं आहे, तर त्यांनी ती लस घ्यायला पाहिजे का? येस. येस. एखादा मुलगा खूप ओबेज आहे, खूपच लठ्ठ आहे, त्यांनी ती लस घ्यायला पाहिजे का? नक्की घ्यावी. येस. ह्याचा अर्थ असा, माझ्या प्रिय पालकांनो, की लस ही प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. कुठला आजार असला तर आधी आवर्जून घ्यायला पाहिजे आणि आजार नसला तरी घ्यायला पाहिजे. ओव्हर टू अभिनय प्लीज. या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आता आपण येतो आहोत, पण अजूनही 1-2 प्रश्न हे पालकांकडून आलेले आहेत, की म्हणजे ही लस ही फक्त करोनाच्याच विरुद्ध संरक्षण देणार आहे, की अन्य सुद्धा काही आजारांच्या विरुद्ध तिच्याकडून काही प्रतिकार क्षमता आम्हाला लाभणार आहे? जितेंद्र सर. तर ही लस करोनासाठीच बनवण्यात आलेली आहे, करोनाच्या ओरिजिनल स्ट्रेनसाठी बनवण्यात आलेली आहे, आणि या लसीमुळे क्रॉस प्रोटेक्शन दुसऱ्या आजाराबद्दल मिळणार नाहीये. त्यामुळे आपण जेव्हा देतोय ही लस, ही फक्त कोविडचा सिरियस आजार प्रिव्हेंट करण्यासाठीच देतोय. बरोबर. या अनुषंगाने अभिनय दुसरं एक सांगायचं, फ्लू जी लस आहे ती फक्त फ्लूच्या अगेन्स्टच संरक्षण देतं, त्याच्याने कोरोनाच्या अगेन्स्ट संरक्षण मिळत हो, बऱ्याच ठिकाणी असे बोर्ड्स लावले जातात की फ्लूच्या लसीमुळे सुद्धा कोरोनाच्या विरुद्ध संरक्षण होतं. तसं काही निश्चितच नाहीये. या निमित्तानं आज अगदीच स्पष्ट झालं. पहिल्या टास्क फोर्सच्या वेळेस याच्यावर खूप चर्चा झाली होती आणि थोडंसं कम्युनिकेशन गॅप आणि मिसअंडरस्टँडिंग झाली होती. सो पालकांना जसं येवले सरांनी सांगितलं तसं, की फ्लूच्या लसनी कोविड टळणार नाहीये, पण तुम्हाला सर्दी झाली तर ती सर्दी फ्लूची आहे का कोविडची आहे, ह्याच्यावर आपण सर्दीच टाळली तर बरी, म्हणून फ्लूचं व्हॅक्सिन ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी जरूर घ्या, पण त्यांनी कोविड टळेल असं समजून घेऊ नका. गव्हाणे सर, मी तुम्हाला विचारतो. शेखर, आता आपण पालकांसोबत चर्चा करतोय म्हणून सांगतो. हा सांगा ना सर. सर्दी आणि फ्लू याच्यात पण बरंच अंतर आहे. हो. सर्दी बऱ्याच इतर विषाणूंमुळे होते. बरेच पालक विचारतात, मी फ्लूचं वॅक्सिन घेतलं, कोरोना वॅक्सिन झालं, तरी माझ्या मुलाला सर्दी कशी काय झाली? फ्लू हा एक स्पेसिफिक आजार आहे, कोविड हा स्पेसिफिक विषाणूमुळे आजार आहे, आणि सर्दी इतर असंख्य व्हायरसेसमुळे आहे. तर तुमच्या परवानगीनेच मी हे सांगतो की न्यूमोनियाचं व्हॅक्सिन घेतलं, माझ्या बाळाला न्यूमोनिया कसा झाला. मी त्यांना स्पेसिफिक सांगतो की न्यूमोनिया ह्या जंतुमय होणारा जो न्यूमोनिया आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि त्यांनी मरण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या बाळाला न्यूमोनिया होणार, पण ह्या जंतुमय होणार नाही. रोटा व्हायरस व्हॅक्सिन आपण देतो, एवढं रोटा व्हॅक्सिन तुम्ही भारीचं दिलं तरी मुलाला जुलाब लागले. रोटा व्हायरस नावाचा जंतू, त्याच्यामुळे ते होणार नाही. फ्लूचं तसंच आहे, नाही का. सो थँक्यू व्हेरी मच येवले सर, तुम्ही खूप महत्वाची मुद्दा सांगितला. अभिनय प्लीज. या सगळ्या चर्चेचा सार असा निघतोय की लसीकरण कुठलंही असू द्या, कुठल्याही आजाराचं असू द्या, उपलब्ध असलेल्या सगळ्या लसी या घेणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याच्याचमुळे आपल्या लहानग्याची प्रतिकार क्षमता ही खरं म्हणजे वाढणार आहे. आणि येत्या पुढच्या काळामध्ये, नजीकच्या भविष्यामध्ये आपण अगदी याच्याही पेक्षा कमी वयाच्या मुलांना या लसीकरणाचा कार्यक्रम हा राबवणार आहोत. लसीकरण ही अतिशय गरजेची गोष्ट आहे, याचा सार हा मला वाटतं या चर्चेतून आपल्याला निघतोय. चॅट बॉक्स मध्ये जर आणि काही प्रश्न असतील तर ते प्रश्न घेऊ
आपल्याकडे आणि 2-3 मिनिटं उरलेली आहेत, तर त्या 2-3 मिनिटांमध्ये आणि जर काही प्रश्न असतील तर ते आपल्याला घेता येतील, किंवा उपस्थित असलेल्या काही लोकांना जरी प्रश्न विचारायचे असतील किंवा त्यांच्याकडे काही प्रश्न आलेले असतील तर तरी घेता येतील. आलेला आहे चॉट बॉक्स मध्ये की इज इट सेफ टू सेंड किड्स टू स्कूल्स विदाउट व्हॅक्सिनेशन? सांगितलं आता ते. सांगितलं का हो, तुम्ही? सांगितल्याप्रमाणे व्हॅक्सिनेशन आणि स्कूलला पाठवण्याचा दुरान्वये संबंध नाहीये, तर आपण पाठवायला पाहिजे. एवढे सर, मी तुम्हाला एक विचारतो की पॅरास्टामॉल घेतल्यानंतर, की समजा माझ्या बाळाला डोस दिला, खेड्यागावात म्हणते की ते इंजेक्शन बसलं नाही होतं, ताप पण नाही आला, असं बरेचदा होतं. जर तुम्ही कोविडचा डोस घेतला आणि ताप नाही आला तर त्याचा अर्थ असा होतो का की ते इंजेक्शनचा परिणाम नाही झाला? नंबर 1. आणि नंबर 2, प्रत्येक वेळेस ताप येतोच का आणि त्या अर्थ आपण काय करायला पाहिजे? प्रत्येक वेळेस ताप येत नाही. व्हेरी गुड. ताप आला म्हणजे आपली प्रतिकारशक्ती त्या विरुद्ध काम करते, हे जरी म्हणजे त्याचा निष्कर्ष काढता आला तरी ताप आला नाही म्हणजे ती लस लागू पडली नाही हा निष्कर्ष चुकीचा आहे. त्यामुळे ताप आला नाही म्हणजे लस निकामी झाली किंवा काही त्याचा उपयोग झाला नाही असं कृपया असं अनुमान काढू नका. डोस घेतला म्हणजे एक 100% सेफ झाला प्रश्न असं बरोबर आहे का? काय डोस घेतला म्हणजे माझ्या मुलाला आता कोविड कधीच होणार नाही, 100% प्रोटेक्शन नाही, झालं नाही. असं आहे का? ज्याला आपण नाही. स्टरलायझिंग इम्युनिटी म्हणतो तसं कोविड व्हॅक्सिनमुळे येत नाही, पण कोविड व्हॅक्सिनमुळे नक्कीच गंभीर स्वरूपाचा कोविड होतो. सदाचारना काहीतरी विचारायचंय. सदाचार हा सर, एक बऱ्याच पालकांचा असा प्रश्न आहे. आता व्हॅक्सिन विषयी जनजागृती चांगली झाल्यामुळे लोक व्हॅक्सिन ऍक्सेप्ट करत आहेत. पहिला डोस झाल्यानंतर काही मुलं पॉझिटिव्ह निघत आहेत आणि त्यानंतर ते पॉझिटिव्ह झाल्यानंतर मग त्यांना प्रश्न पडतोय की माझा पहिला तर डोस झाला होता पण मी दुसरा डोस कधी घेऊ? तर ह्याचं उत्तर काय देत आहे? 3 महिने थांबायचंय, पॉझिटिव्ह आल्यानंतर 3 महिने, मग दुसरा डोस घ्यायचा. म्हणजे जरी आजार न डोस घेता जरी आजार झाला तरी 3 महिने आणि पहिला डोस गेल्यानंतर आजार झाला तरीही 3च महिने. धन्यवाद. जसं घ्यायचं असेल काही बूस्टर डोस देतो आहे तसं मुलांमध्ये पण बूस्टर डोसची गरज पडणार आहे का? हा अतिशय अवघड प्रश्न आहे त्याचं उत्तर देणं. परंतु म्हणजे आता सध्या तर इव्हन मोठ्यांना बूस्टर डोसची आवश्यकता आहे का हा पण एक वादाचा विषय होऊन बसला होता. परंतु परत एकदा सांगतो, जगातली लोकसंख्या संपूर्ण जगाची आणि व्हॅक्सिनचं सगळीकडे म्हणजे वाटण म्हणजे सर्वकडे हे व्हॅक्सिन उपलब्ध नाही, तर प्रायोरिटी आहे की सर्वांना ऍटलिस्ट 1 ते 2 डोस मिळावे आणि त्याच्यानंतर बूस्टर डोसचा विचार करावा. मुलांना पहिला डोस नंतर दुसरा आणि मग बूस्टर ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या घटकेला देणं जरा अवघड आहे. त्यासाठी ते बूस्टर डोसला नाव प्रिकॉशनरी डोस दिले गेलंय. बरोबर. आणि काही प्रश्न आहेत? अभिनय, काही विचारायचंय? नाही, मला असं वाटतं की आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आता आय आहोत. वुड लाईक टू वेलकम डॉक्टर सतीश अग्रवाल. सतीश अग्रवाल अमरावतीचे आहेत, एक सिनियर पिडियाट्रिशियन आहेत. त्यांचं लिखाण आणि वाचनात खूप त्यांचं हे आणि ते आमच्या ह्या प्रकल्प समितीचे सदस्य आहेत. वेलकम डॉक्टर सतीश अग्रवाल. ओव्हर टू अभिनय. सतीश सरांनाच काही प्रश्न असेल तर तोही त्यांनी विचारावा, म्हणजे ते आता आलेलेच आहेत तर त्यांनी एक प्रश्न विचारायला हवा. खूप धन्यवाद. थोडा मी उशीर झालो त्यामुळे दिलगिरी, पण खूप छान सुरू आहे सर. मी काही मध्ये बोलत नाही, प्लीज कंटिन्यू करा सर. पण सतीश सरांचं जाहीर कौतुक आणि अभिनंदन. अतिशय उत्तम प्रकारे जनजागृतीचं काम करतात विदर्भात, अमरावती सारख्या म्हणजे त्यांचं परत मनपूर्वक आभार सर. नाही, खूपच छान, खूपच छान सर. प्लीज कार्यक्रम सुरू ठेवा सर, प्लीज. मला असं वाटतं आपण 12 वाजून गेलेले आहेत. गंगोलिया सर, वुड यू लाईक टू ऍड समथिंग? तुम्हाला काही कॉमेंट्स करायचे? नाही सर, छान झालंय. अजून आपण व्यवस्थित लोकांच्या भाषेत आपण बोलूया वगैरे. आणि मला वाटतं अभिनय टेक ओव्हर. हो, हा कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका ही काय असायला हवी या दृष्टिकोनातून हा पहिला कार्यक्रम आम्ही तुमच्या दर्शकांच्यासाठी म्हणून सांगतो की आम्ही सादर केला. आणि याच्यातून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की सगळे तज्ञ डॉक्टर्स इथे तुमचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी म्हणून खरं म्हणजे कटिबद्ध आहेत. आणि हाच उद्देश घेऊन महाराष्ट्र बालरोग संघटना जी आहे ती कटिबद्ध आहे, काम करते. आणि पुढच्या 46 आठवडे आपण हा कार्यक्रम दर रविवारी 11 ते 12 या कार्यक्रमामध्ये FB लाईव्ह म्हणून घेणार आहोत.
ह्या कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर नंतर सुद्धा तुम्हाला ऑफलाईन स्वरूपामध्ये नंतरही अवेलेबल होऊ शकेल. या आमच्या पेजला नक्की भेट द्या. मला असं वाटतं की हा कार्यक्रम डॉक्टर एक विचारू या संकल्पनेतून मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी पालकांशी आणि शिक्षकांची हितगुज आणि शंकेचं समाधान करण्यासाठी खरं म्हणजे आयोजित केलेला आहे. तर इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं अभिनय डॉक्टर समीर आहेत का किंवा डॉक्टर शुभदा आणि रेणुना, त्यांना एक एक काय वाक्य बोलायचं असेल तर प्लीज. याचं झाल्यानंतर बोलते ना. अभिनयचं संपू दे. अभिनयचा अर्धवट बोलला. हो. तर अशाच प्रकारचं आपण शिक्षक पालक प्रशिक्षण अभियान हे यासाठीच खरं म्हणजे घेतलेलं आहे. तर त्याला तुम्ही पालकांनी आणि शिक्षकांनी खरं म्हणजे उदंड प्रतिसाद देणं गरजेचं आहे. कारण हे सगळे तुमच्या मनातले प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आमच्या सगळ्यांच्याच क्लिनिकमध्ये आल्यानंतर आम्हाला विचारले जातात. तर याचं संयुक्तिक उत्तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या पालकांना आणि शिक्षकांना मिळावं यासाठी कळीचे प्रश्न जे तुमच्या मनात आहेत ते घेऊन आम्ही खरं म्हणजे दर रविवारी तुम्हाला भेटीस येणार आहोत. त्यामुळे या कार्यक्रमाला तुमचा प्रतिसाद असणं हे या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं फलित असणार आहे. समीर दलवाई सरांना जर काही पॉइंट्स ऍड करायचे असतील तर मी त्यांना आणि डॉक्टर शुभदा मॅडमला सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी अगदी थोडक्यामध्ये 2-2 वाक्य याच्यामध्ये तुमचे तज्ज्ञ म्हणून काहीतरी ऍड करायला हवे. अभिनय एक तत्पूर्वी एक थोडक्यात सांगू इच्छितो की पुढच्या रविवारी आपला शाळेवर प्रोग्राम आहे. परंतु चित्रा कुलकर्णींनी जे चॅटमध्ये विचारलंय की शाळेत जाण्याबद्दल पाठवण्याबद्दल पालक अजूनही तेवढ्या म्हणावं तेवढं तयार नाहीये. तर त्यांच्याकरता कसं काउन्सिलिंग करतात. तर महाराष्ट्र पीडियाट्रिक कोविड गव्हर्नमेंट टास्क फोर्स आम्ही सर्वांनी एक मार्गदर्शक FAQs तयार केलेले आहेत आणि त्याचं आपण डॉक्टर जयंत पांढरेकरांकडे ते सुपूर्द केलेलं आहे. त्याचं सर्वांना ते वाटावं आणि त्याच्यातनं बऱ्याच पिढ्यांना पालकांना कसं काउन्सिल करता येईल याचं नक्कीच मार्गदर्शन मिळेल. शुभदा मॅडम. धन्यवाद डॉक्टर येवले सर. आजची चर्चा वॅक्सिनेशन वरची खूपच रंगली आणि उत्तम प्रश्नांना उत्तर आपल्याला मिळाली. मला वाटतं बऱ्याच पालकांच्या मनातल्या शंकाचं समाधान उत्तम रीतीने आपल्या आज सगळ्या एक्सपर्ट्सनी केलेलं आहे. आणि शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी, लहान वयातल्या मुलांसाठी कोविडचं काय काय लक्षणं असतील, ती कशी ओळखायची, सिरियस डिझीज आहे का, त्रास होईल मुलांना, त्यांना ऍडमिट करावं लागेल, त्यासाठी आपली लक्षणं कशी असायला ओळखायला हवीत, काय आपले धोक्याच्या घंटा कोणत्या आहेत, सगळ्याच विषयांवर अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. पालकांनो, असंच आमच्या कार्यक्रमाला प्रतिसाद देत राहा, तुमच्या शंका विचारत राहा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे हमखास मिळतील ही खात्री बाळगा. असंच बोलत राहू, प्रश्न विचारत राहू आणि उत्तरं शोधत राहू. माणसाने अनेक वर्षांपासून कुठलंही संकट आलं की त्याच्या मागची कारणं शोधून त्याच्यावर उपाय करायचा हे ठरवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण हे कोविडचं रण पण नक्कीच संपवणार आहोत या खात्रीसह तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. कवी मनाच्या डॉक्टर शुभदा मॅडम ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला त्यांच्या बोलण्यात सुद्धा काव्यात्मक काहीतरी येत असतं आणि त्याच्याचमुळे मॅडमचं हे बोलणं फार महत्वाचं होतं. तर मला असं वाटतं की आभार हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ही जरी औपचारिक गोष्ट असली तरी सुद्धा हे अतिशय महत्वाचं आहे. कारण इतकी मोठी मोठी पुढच्या कार्यक्रमाबद्दल सांग. अभिनय पुढच्या कार्यक्रमाबद्दल सांग. मग हो, पुढचा जो कार्यक्रम आहे तो पुढच्या रविवारी आपण परत एकदा घेतोय आणि हा शाळेच्या संदर्भामध्ये असणार आहे. हा अगदी महत्वाचा जो आजही चॅट बॉक्स मध्ये आपल्याला बघायला मिळतोय की आता शाळा सुरू होणार आहेत तर शाळेत मुलांना पाठवायचं का, त्याच्यावर नेमकी साधक बाधक चर्चा ही झाली पाहिजे. आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन या विषयानंतर सुद्धा आपल्या मनामध्ये खूप सारा संभ्रम तयार झालेला आहे की आता ऑनलाईन मुळे मुलांची डोळे खराब होत आहेत, मानसिकता बिघडते, मग त्यांनी आता ऑनलाईनच राहावं का, ऑफलाईन मुळे ते मैदानामधली खेळ त्यांची कमी झालेली आहेत का, या सगळ्या विषयांवर आपण खरं म्हणजे पुढच्या रविवारी 11 ते 12 या वेळामध्ये आणि काही तज्ञ लोकांना घेऊन आपण त्याच्यामध्ये चर्चा ही करणार आहोत. त्यामुळे नक्की या कार्यक्रमाला तुमचा उदंड प्रतिसाद प्रेक्षकांना मी सांगतो की असायला हवा. मी सगळ्या मान्यवरांचे इथे अगदी ऋण व्यक्त करतो की डॉक्टर विजय येवले सर,
डॉक्टर जितेंद्र गव्हाणे सर हे आजचे तज्ज्ञ डॉक्टर्स होते आणि त्यांनी आज आपल्याला खूप छान, खूप नेटकी, खूप मोजकी, अतिशय महत्वाच्या मार्मिक शब्दांमध्ये काही महत्वाची उत्तरं ही आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. समन्वयक म्हणून डॉक्टर सुचित तांबोळी सर होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर आदरणीय डॉक्टर शेखर दाभाडकर सर आपल्या बरोबर होते. त्यांनी सुद्धा अगदी गप्पांच्या स्वरूपामध्ये ही प्रश्नावली ही त्या आपल्या समोर सगळ्यांसमोर आणली, पण ते कुठल्याही स्वरूपामध्ये अगदी औपचारिक वा अगदी काहीतरी खूप जड शब्द, कारण चॅटबॉक्स मध्ये सुद्धा दिसतंय की मराठीमध्ये डॉक्टर्स बोलताना दिसणं ही फार छान आणि कौतुकास्पद गोष्ट आहे, असं खूप लोक तिथे लिहितायत. प्रकल्प मार्गदर्शक डॉक्टर समीर दलवाई सर, त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. संयोजक या सगळ्या कार्यक्रमाच्या मागची खऱ्या अर्थानं प्रेरणा आणि भूमिका ही स्पष्ट ज्यांनी केली ती डॉक्टर हेमंत गंगोलिया सर, IIP अध्यक्ष, आणि डॉक्टर अमोल पवार सर, IIP सचिव, यांचं सुद्धा मी आभार मानतो. प्रकल्प समिती सदस्य जे आमचे डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर सर आहेत, डॉक्टर जयंत पांढरीकर सर ज्यांनी चॅटबॉक्स मधले अगदी नेमके प्रश्न हे आपल्या समोर मांडले, डॉक्टर सुचित तांबोळी सर, डॉक्टर सतीश अग्रवाल सर जे अगदी व्यस्ततेतून सुद्धा अगदी 2 मिनिटं का होईना पण शेवटी आले आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली, डॉक्टर शुभदा खिरवाडकर मॅडम ज्यांनी अतिशय काव्यात्मक स्वरूपामध्ये ही मांडणी ही त्यांची समोर आपल्याला मांडली, डॉक्टर संदीप कावळे सर, या सगळ्यांचं, आणि टेक्निकल सपोर्ट ज्यांनी दिला त्या पल्लवी धर्माधिकारी मॅडम यांचे, आणि सगळ्या तमाम पालकांचे आणि प्रेक्षकांचे सुद्धा. सुचित राहिलं ज्यांनी समन्वय केला या सगळ्याचा. हो हो, म्हणजे सुचित तांबोळी सर पुढच्या रविवारी त्यांचा सगळ्यात मोठा वाटा हा त्याच्यामध्ये असणार आहे, आणि आज ते पडद्यामागचे खऱ्या अर्थानं शिल्पकार खऱ्या अर्थानं राहिलेले. तर अशाच प्रकारचा उदंड प्रतिसाद हा पुढच्या वेळेला सुद्धा आम्हाला प्रेक्षकांकडून, पालकांकडून, शिक्षकांकडून, अगदी विद्यार्थी मित्रांकडून सुद्धा अपेक्षित असणार आहे. काही डॉक्टर मित्र, काही गायनेकोलॉजिस्ट मित्र सुद्धा आज इथे उपस्थित आहेत, काही शिक्षक सुद्धा इथे मला चॅट बॉक्स मध्ये बघायला मिळत आहेत. मी या सगळ्यांचा अगदी मनापासून आभार व्यक्त करतो, आणि अशाच स्वरूपात तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला जर अशाच प्रकारचा प्रतिसाद दिला तर अशीच साधक बाधक चर्चा ही पुढे सुरू राहील हे बोलतो आणि आमचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. अभिनय, मला एक विचारायचं आहे. हो. तुझी अभिनय क्षमता म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणून तुझं नाव अभिनय ठेवलं का अभिनयातलं नैपुण्य जाणून नंतर बदललं? सर आपण लाईव्ह आहोत. जन्मताच ते नाव अभिनय हे पोटातच ठरलेलं होतं.